इथं बोलावलं आणि तुमच्या सर्वांशी इंटरॅक्ट करण्याची ही संधी मला उपलब्ध करून दिली. करवा सरांचा मला पहिल्यांदा फोन आला की आम्ही अशी कार्यशाळा घेतोय आणि तुम्हाला वेळ देता येईल का. सोमवारचा वेळ हा खरं तर आमचा ओपीडी सगळ्यात जास्त असण्याचा दिवस असतो, पण माझं एक बरं आहे की मी 12च्या नंतरच ओपीडीला बसतो आणि त्यांनी मला ती 12च्या आतली वेळ दिली, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप सोपं झालं. आता माझा थोडक्यात म्हणून खूप लांबलचक परिचय करून दिला तरी मला दडपण आलं की खरंच मी त्या योग्यतेचा आहे का. मला माझा परिचय असा वाटतो की लोक मला तज्ज्ञ म्हणून बोलवतात बोलायला, पण मला अजूनही शंका आहे की मी खरोखरच तज्ज्ञ आहे का. आज तब्बल 20 वर्ष झाली. 2002 मध्ये मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं होतं सायकॅट्रीमध्ये. तेव्हापासून मी सायकॅट्री शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अजूनही मी विद्यार्थी आहे आणि अजून माझं एज्युकेशन चालू आहे. या भूमिकेमध्ये मी स्वतःला ठेवू शकलोय आणि ती मला माझी स्वतःची सगळ्यात मोठी उपलब्धी वाटते की मी अजूनही विद्यार्थी आहे आणि मला अजून तज्ज्ञाच्या झूल पांघरायची सवय लागलेली नाही. मला ऐकावं लागतं, सगळेजण म्हणतात त्यामुळे तज्ज्ञ. आज मला जो विषय दिलेला आहे तो आहे की या मागच्या 2 वर्षामध्ये आपण ज्या ह्या सगळ्या अतिशय वेगळ्या पर्वातून गेलेलो आहोत आणि त्यातून जात असताना अनेक गोष्टींना जे आपण विचारसुद्धा केला नव्हता त्याचा आपल्याला सामना करावा लागला. तर त्याच्यातून बाहेर पडत असताना आता परत एकदा आपण रुळावर येते सगळीच व्यवस्था आणि 2 वर्षानंतर पहिल्यांदा मी एखादं फिजिकल इंटरॅक्टिव्ह सेशन घेतोय. तर ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे आणि त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्याच्यामुळं काय इम्पॅक्ट झाला की माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. फक्त मी त्रयस्थपणाने त्याच्याकडून बघताना मला जाणवलेले मुद्दे आणि माझ्या मागच्या 20 वर्षाच्या अनुभवातून अनुभवलेले मुद्दे तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर PPT मी लावलेला आहे, त्यामुळं तुम्हाला काही लिहून घेण्याची PPTची गरज नाही आहे. बाकी तुम्हाला ऐकताना काही मुद्दा एखादा महत्त्वाचा वाटला तर तो तुम्ही लिहून घेऊ शकता. ही PPT तुमच्या सर्वांच्या मोबाईलवर पाठवलेली आहे, त्यामुळे ती तुमच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे ते मुद्दे लिहून घेण्यात परत वेळ वाया घालवण्याची गरज नाही. PPT जरी इंग्लिशमध्ये असली तरी मला मराठीमध्ये बोलणंच सोयीचं वाटतं आणि मी जास्त चांगल्या पद्धतीनं मातृभाषा असल्यामुळं एक्सप्रेस करू शकतो, त्यामुळे मराठीमध्येच बोलणार आहे. मग तिथं जे काही इंग्रजी शब्द येतील तसे आता सगळेजण पोस्ट ग्रॅज्युएट असणार आहेत, त्यामुळे सगळ्यांना ते सोपं जाईल. पण तरीही काही शब्द अडले तरी आपण ते मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहोतच. तर विषयाकडे येऊयात. मला जरी विषय दिला असला की एज्युकेशनल चॅलेंजेस इन दिस पोस्ट पॅन्डेमिक इरा, तर मी थोड्या काही बेसिक मुद्द्यांपासून सुरुवात करणार आहे. म्हणजे पहिल्या सेशनमध्ये सर्वाजींनी अनेक सारे मुद्दे एक शिक्षक म्हणून आपण काय भूमिका असते आपली, ती संस्थेच्या बाबतीमधली भूमिका त्यांनी जास्त विशद केली कारण की तो त्यांच्या विषयाचा आणि त्यांच्या पर्स्पेक्टिव्हचा भाग होता. मी थोडंसं बोलणार आहे ते ॲज अ शिक्षक. बेसिकलीपासून मी एज्युकेशनपासूनच सुरुवात करणार आहे. तर त्यामुळं आपली भूमिका काय इथपासून आपण सुरुवात करूयात आणि मग त्याच्यामध्ये या पॅन्डेमिकचा काय इम्पॅक्ट आला. कारण की ती भूमिका आपल्याला समजल्याशिवाय त्या पॅन्डेमिकचा त्याच्यावरचा इम्पॅक्ट आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे नीटसं लक्षात येणार नाही असं मला वाटतं. आपण काही दिवसांपूर्वीच एज्युकेशन डे साजरा केला. मला वाटतं 4च दिवस झाले त्याला. म्हणून बेसिकली एज्युकेशन किंवा शिक्षण हा जो भाग आहे, आपण जे शाळेमध्ये म्हणजे सुरुवातीला आशिषजींनी जे सांगितलं की आपण हे सगळं आउटडेटेड सिस्टीम आहे, आपण वेगळ्याच काहीतरी पद्धतीनं अजून सगळ्या गोष्टी जोपासतोय. आपण जे शाळेमध्ये देतो ते फॉर्मल अकॅडमिक एज्युकेशन असतं. खरं तर शिकणं हे सातत्यानं चालू असणारी प्रोसेस आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण जन्माला येतो किंवा त्याच्या आधीही जेव्हा आपण गर्भात असतो तेव्हापासून आपली शिकण्याची प्रोसेस सुरू होते आणि ज्या दिवशी आपला मृत्यू होतो तोपर्यंत ती प्रोसेस चालू असते आणि ज्याची ही प्रोसेस बंद पडली आहे
तो जगतोय पण तो जगत नाही असं म्हणायला पण हरकत नाही. त्यामुळे ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. फक्त एज्युकेशन म्हणून ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो तर त्यावेळेस आपण मेनली बोलत असतो ते अकॅडमिक एज्युकेशन बद्दल. पण त्याचे दोन इंटिग्रल पार्ट आहेत मग लर्निंग आणि टीचिंग. म्हणजे आपण तुम्ही सर्वजण आज टीचर्स म्हणून माझ्यापुढे बसलेला आहात आणि तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवत असतात आणि विद्यार्थी शिकत असतात. तर त्यांचा जो शिकण्याचा प्रोसेस आहे त्याला आपण लर्निंग म्हणूयात आणि आपला शिकवण्याचा प्रोसेस जो आहे त्याला आपण टीचिंग असं म्हणूयात. तर ह्या दोन्ही गोष्टी नेमक्यापणानं आपल्याला काय म्हणून समजून घेता येईल. बेसिकली कोणीही जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा आपणही, आता तुम्ही विद्यार्थी आहात मी तर कदाचित टीचर म्हणून तुमच्या समोर उभा आहे, तर शिकणं हा जो प्रोसेस आहे म्हणजे शिकतो म्हणजे आपण काय करत असतो, शिक्षण घेतो म्हणजे आपण काय करतो. तर लर्निंग प्रोसेसचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण न्यू इन्फॉर्मेशनला किंवा न्यू कन्सेप्टला एक्सपोज होतो. म्हणजे काहीतरी नवीन माहिती आपल्यापर्यंत येते, ती नवीन काहीतरी कन्सेप्ट आपल्या समोर येतात आणि हे सगळं ते कन्सेप्ट आपल्यामध्ये इंटरनलाइज करण्याची प्रोसेस म्हणजे शिक्षण. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या अनुभवाला म्हणजे ह्या शिकण्याच्या प्रोसेसमधून ह्या खालच्या स्टेप्स ज्या मी मांडलेल्या आहेत, वी आर एक्सपोज टू अ एक्सपिरियन्स. कुठला तरी अनुभव म्हणजे आता तुमच्यासाठीचा मी इथं उभा आहे आणि तुमच्याशी बोलतोय एका विषयावर, हा अनुभव आहे. किंवा तुम्ही रस्त्यावर ड्रायव्हिंग करत असता आणि समोरून एखादं वाहन वेगळ्या पद्धतीनं समोर घुसतो, तो तुमच्यासाठीचा अनुभव असतो. हे कुठलाही अनुभव जेव्हा आपण घेतो तर तो अनुभव आपल्याला शिकवत असतो. पण अनुभव, आपल्याकडे एक म्हण आहे बघा की अनुभव हा शिक्षक आहे, पण ती अर्धी म्हण आहे थोडीशी. अनुभव हा शिक्षक आहे, पण जर त्या शिक्षकाचा क्लास अटेंड केला तरच तो आपल्याला काहीतरी शिकवतो. म्हणजे नुसताच अनुभव घेतलाय पण त्याचा पुढच्या टप्प्यावर आपण गेलो म्हणजे एक्सपोजर टू एक्सपिरियन्स जेव्हा होतं तर त्याचा पुढचा टप्पा असतो अनालिसिस ऑफ द एक्सपोजर. म्हणजे जे काही मिळालं, जे काही ऐकलं, जे काही पाहिलं त्याचे अर्थ लावणं, त्याच्या वेगवेगळ्या अँगलनी त्याच्याकडे बघणं, हे अनालिसिस हा त्या शिकण्याच्या प्रोसेसचा खूप महत्वाचा भाग असतो. जेव्हा आपण अनालाइज करतो तेव्हा त्याच्यामधून काहीतरी आपल्याला इन्साइट मिळतात. अरे हा हे असं आहे का. मग जी इन्साइट मिळाली ती मला जपून ठेवायची असते. दॅट इज अक्वायरिंग द न्यू फॅक्ट्स ऑर न्यू थिंकिंग. मग तो माझ्या विचार प्रक्रियेचा भाग होतो आणि मग जेव्हा मी तो विचार प्रक्रियेचा भाग परत परत त्याला रिवाइज करून माझ्या जगण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये मी त्याला अंतर्भूत करतो, त्यावेळेस मी तो त्या अनुभवातून शिकलेला असतो. तोपर्यंत तो प्रोसेस चालू असतो. म्हणजे जेव्हा मग मी हे रिपीटेडली करेन मग काय होतं की ते माझ्या रिफ्लेक्स लेवलला जातं आणि मग त्या गोष्टी ऑटोमॅटिक यायला लागतात त्या वेळेला जेव्हा त्याची गरज असते. तर त्यामुळं लर्निंग या प्रोसेस मधून माझा प्रत्येक विद्यार्थी जेव्हा जातो तो या पद्धतीनं जातोय का याचं आकलन जर मला शिक्षक म्हणून चांगल्या पद्धतीनं होत असेल तर माझी समोर बसलेली मुलं काय शिकतायत, काय पद्धतीनं शिकतायत, ते शिकतायत तर त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे ते शिकू शकत नाही तर त्या कुठल्या टप्प्यावर त्यांचं म्हणजे त्या एक्सपोजरच त्यांचं होत नाहीये का, त्याचं अनालिसिस त्यांना करता येत नाहीये का, त्यांना त्याच्यातून इन्साइट घेता येत नाहीये आणि मग त्याच्यासाठीची कारणं काय. या सगळ्याचं पृथक्करण आपल्याला केलं तर आपल्याला आपला विद्यार्थी समजायला लागतो आणि त्या शिक्षणाची प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये आपण त्याच्या बरोबरीने चालत असतो. तर हा लर्निंगचा प्रोसेस आहे. म्हणजे कुणीही, आपणही ज्यावेळेस कुठलीही गोष्ट शिकतो या प्रोसेस मधून गेलो म्हणजे नवीन विचार मला मिळणं, नवीन कन्सेप्ट मिळणं, तो माझ्या थिंकिंग प्रोसेसचा भाग होणं आणि तो माझ्या जगण्या वागण्यामध्ये येणं, याला आपण शिकणं असं म्हणूया. आता दुसरा जो टप्पा आहे तो आहे टीचिंगचा. आता टीचर, तुम्ही सर्वजण टीचर आहात, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता. तर त्यामुळे आपल्याला टीचिंग म्हणजे काय की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो असा हे डायरेक्शन आपल्याला खूप अवगत आहे किंवा तेच डायरेक्शन आपण त्या प्रोसेसमध्ये अंतर्भूत धरलेलं असतं की मी शिक्षक आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो आणि विद्यार्थी हा शिक्षकाकडून शिकतो असं आपण म्हणतो.
मग आता तो काय शिकवत असतो, आपण काय करतो, शिकवतो म्हणजे काय करतो, म्हणजे तुम्ही कुठल्या तरी विषयाचे तुम्ही शिक्षक असता, त्या विषयामधला तुम्ही अभ्यास केलेला असतो, त्या विषयातलं विशेष प्रावीण्य तुम्ही मिळवलेलं असतं आणि मग तुम्हाला मिळालेली इन्फॉर्मेशन तुम्ही त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता. सो फर्स्ट स्टेप इन टीचिंग इज इम्पार्टिंग द इन्फॉर्मेशन. मग जेव्हा ही इन्फॉर्मेशन किंवा माहिती मी त्याच्यापर्यंत पोहोचवतो, आता तो त्याच्यासाठी एक्सपिरियन्स असतो माझं शिकवणं. तर त्या शिकवण्याच्या इम्पार्टिंग द इन्फॉर्मेशनचं इम्पार्टिंग द नॉलेज पर्यंत जाणं. मग आता व्हॉट इज इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, म्हणजे माहिती मिळणं आणि त्याचं नॉलेजमध्ये रूपांतर होणं, म्हणजे जे मी पहिली लर्निंगची प्रोसेस सांगितली, म्हणजे दिलेल्या माहितीचा माझ्या ज्ञानामध्ये रूपांतर तेव्हा होतं ज्यावेळेस मी त्याचं पृथक्करण करतो, अनालिसिस करतो, त्याच्यामधून माझ्यासाठी इन्साइट घेतो आणि मला जगण्यामध्ये वागण्यामध्ये ते जेव्हा वापरता यायला लागतं तेव्हा ते नॉलेज होतं. नुसती मिळालेली माहिती म्हणजे नॉलेज नाहीये. मिळालेल्या माहितीचा माझ्या थॉट प्रोसेस मध्ये जो बदल झाला आणि जो मला माझ्या जगण्या वागण्यामध्ये आणता आला, दॅट इज नॉलेज. नंतर ते ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवलं. म्हणजे पहिला टप्पा इम्पार्टिंग द इन्फॉर्मेशन, सेकंड टप्पा आहे इम्पार्टिंग द नॉलेज. म्हणजे आपल्याला त्या प्रोसेसमध्ये त्याला नेता आलं पाहिजे की हाऊ टू अक्वायर नॉलेज. नुसती माहिती देणं इथं माझं शिक्षक म्हणून माझा रोल संपत नाही, तर इम्पार्टिंग द नॉलेज म्हणजे त्या माहितीचा ज्ञानामध्ये त्यानं रूपांतर कसं करावं याच्यामध्ये त्याला गाईड म्हणून माझा महत्वाचा रोल असतो. जनरली आपल्याकडे शिकवणं हे पहिल्याच 2 टप्प्यापर्यंत लिमिटेड आहे, पण शिक्षक म्हणून माझे पुढचे 3 रोल त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे. इम्पार्टिंग ॲटिट्यूड म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये, आता मगाशी सरांनी की नुसती दृष्टी तर सगळ्यांना आहे, दृष्टिकोनाचा अभाव बऱ्याचदा आपल्याला आपल्या प्रश्नांना योग्य पद्धतीनं सामोरं जाण्यापासून रोखत असतो. त्यामुळे माझ्याकडे जर योग्य दृष्टिकोन असेल तर आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर मी त्याला योग्य पद्धतीनं तोंड देण्यासाठी सक्षम असतो. त्यामुळे तर विद्यार्थ्यामध्ये तो दृष्टिकोन रुजवणं, तो दृष्टिकोन कशाचा आहे, ठीक आहे, तुमचा विषय तुम्ही शिकवत असता तर तुमच्या विषयाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा तर पहिला टप्पा आलाच, पण एकंदरीत त्याच्या शिकण्याच्या प्रोसेसकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, त्या शिकण्यामधून त्याला जे मिळणार आहे त्याचा उपयोग करण्याच्या याच्याबद्दलचा दृष्टिकोन, एकंदरीत समाजामध्ये त्याला बाहेर जाऊन जे वागायचंय जगायचंय त्याच्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन हे देणं, हे सुद्धा माझा शिक्षक म्हणून काम आहे. त्याच्या सोबतीनं मग हा ॲटिट्यूड याच्या सोबत मला येतात त्या व्हॅल्यूज. कारण की जगताना माझी आपली एक जीवनमूल्य प्रत्येकाची जेवढी चांगली असते, म्हणजे आता करवा सरांनी एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या की आपण काय करायला पाहिजे. ते सांगत होते की मी एक चांगला शिक्षक ते एक उत्तम शिक्षक याच्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी माझ्यामध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजेत, तर त्या गोष्टी म्हणजे माझ्या व्हॅल्यूज आहेत, माझी जीवनमूल्य आहेत. तर ही जीवनमूल्य की काय मूल्य घेऊन मी जगतोय, काय मूल्य घेऊन मी माझ्या जगण्याला, माझ्या नात्यांना, माझ्या कामाला, माझ्या सोशल इंटरॅक्शन्सला मी सामोरं जातोय, त्या मूल्यांचं इन्कल्केशन त्या विद्यार्थ्यामध्ये होणं हा त्याच्या पुढचा भाग आहे. मग जर तुम्हाला त्याला योग्य ॲटिट्यूड देता आला, योग्य मूल्य त्याच्याकडे इन्कल्केट होते याच्याकडे लक्ष ठेवता आलं, तर मग त्याला जगणं कसं असतं म्हणजे लाईफची स्किल्स. सरांनी परत काही अनेक ज्या गोष्टी इन्युमरेट केल्या त्याला पण लाईफ स्किलच्या नावाखाली घेऊ शकतो. तर मला जगण्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे शिक्षण घ्यायचंच कशासाठी ना, शिक्षण घ्यायचं कशासाठी तर मी माझ्या पुढच्या जगण्याला जास्त लायक बनावा हा बेसिक उद्देश ठेवून शिक्षण आहे. त्यामुळे माझ्या शिक्षणाचा मूळ उद्देशच मला जगता आलं पाहिजे. पण आपल्याकडे त्यामुळं त्याला किती मार्क पडले, त्याला 95% मार्क पडले का 99% मार्क पडले, हा महत्वाचा भाग जो आपल्या शिक्षण प्रोसेसमध्ये बनलेला आहे. म्हणजे आपण मार्क्सिस्ट झालो खूप वेगळ्या अर्थाने. म्हणजे तो जो मार्क्स होता त्यानं जे काही सांगितलं
पण आणि आजचे आपले जे मार्क आहेत आणि त्या मार्क्सिझमच्या मागे आपण जे लागलेले आहोत हे खूपच म्हणजे दोन ध्रुवांवरच्या दोन गोष्टी आहेत. तो मार्क्स जगण्याविषयी बोलतो, आपण फक्त त्या आकड्याविषयी बोलतो. तर ते म्हणजे किती पर्सेंट तुमचा रिझल्ट लागला, तुमची किती मुलं 90%च्या मुलं आली पुढं आली, याच्यापेक्षा जास्त योग्य मूल्यमापन तुमच्या शाळेतली किती मुलं जगण्यासाठी लायक झाली, हा इव्हॅल्युएशनचा जास्त योग्य मुद्दा असू शकतो. त्यामुळं इम्पार्टिंग द लाईफ स्किल सो दॅट ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये सुद्धा तो स्वतःला सांभाळून ठेवू शकेल आणि त्याचा सामना करू शकेल आणि आपलं जगणं एका चांगल्या पातळीनं, ते खूप सोपं राहिलं, खूप रिच राहिलं, कसं राहिलं हे महत्वाचं नाही, पण तो जगू शकला चांगल्या पद्धतीनं, त्याच्या समोर आलेल्या सगळ्या गोष्टींचा सामना तो चांगल्या पद्धतीनं करू शकला, हे त्याच्यापर्यंत पोहोचवणं हा आपल्या टीचिंग प्रोसेसचा भाग आहे. त्यामुळं शिकवणं म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन पोहोचवणं किंवा त्याचं नॉलेज वाढवणं एवढ्यापुरतं मर्यादित करणं म्हणजे आपण त्या शिक्षण प्रक्रियेला संकुचित करणं आहे. त्यामुळे ती शिक्षण प्रक्रिया ही खूप वाईड आहे आणि मला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. मी आज माझं वय 44 तसं माझं औपचारिक शिक्षण 2004 मध्ये संपलं. 2005-06 मी औरंगाबादला डॉक्टर बारायणकडे प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर मी 2006 पासून लातूरमध्ये प्रॅक्टिस करतो. पण मी आज ज्यावेळेस मागे वळून पाहतो आणि बघतो की मला कुठले शिक्षक मला आठवतात, मला की तुमचे गुरु कोण, असं मला जर म्हणलं की मला प्रामुख्याने अशी 3-4 नावं माझ्या समोर येतात. एक येतात ते डॉक्टर आनंद नाडकर, एक येतात ते डॉक्टर विनय बाराळे ज्यांच्याकडे मी 2 वर्ष काम केलं, एक येतात ते डॉक्टर शशिकांत अहंकारी यांचा हॅलो मेडिकल फाउंडेशन नावाची संस्था ते चालवतात. आणि गंमत काय म्हणते का, ह्या तिन्ही लोकांनी मला शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठेच शिकवलं नाही ह्या तिन्ही लोकांनी. पण तरी सुद्धा ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून विचार करतो, माझे गुरु कोण म्हणून विचार करतो, की 3 नावं प्रामुख्याने येतात. त्याच्या सोबतीनं काही स्पोरॅडिक गोष्टी आहेत. मला माझ्या प्रायमरी स्कूलमधले आमचे कोरे सर म्हणून होते, ते अजूनही आठवतात. ते मला काय पद्धतीनं, कारण मी त्यांच्या घरी रात्री झोपायला असायचो. त्यानंतर मला माझ्या माध्यमिक स्कूलमध्ये मी नवोदय विद्यालयाला गेलो 5वी ते 10वी. मला माझे स्पोर्टचे टीचर आठवतात. एके दिवशी मी असाच मैदानावर उभा होतो आणि त्यावेळेस मी खूप इंट्रोवर्ट, म्हणजे मी सायकॅट्रिस्ट होणार आहे त्यावेळेस मला कोणी सांगितलं असतं ते वेड्यात काढलं असतं आणि मला बोलताच यायचं. आणि आज मी फक्त बोलण्याचा धंदा करतो. मी असा उभा होतो ग्राउंडवर, ते माझ्या अरे काय रे, काय एवढा विचार करत असतो मी, जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन तुझ्या डोक्यावर. मला ते विचार करायची खूप सवय होती. मला ते आजही आठवतं, म्हणजे तो असा छोटासा प्रसंग आहे, पण मला की ही वॉज लुकिंग ॲट मी. मी काहीतरी विचारत आहे आणि वेगळ्या पद्धतीने विचारत आहे हे त्या माझ्या स्पोर्ट टीचरच्या लक्षात आलं. हा माझ्यासाठी खूप महत्वाचा भाग होता. त्यामुळे मला ते आठवतं. अजून मला आठवतात माझ्या ग्रॅज्युएशन मधले काही टीचर्स. डॉक्टर तय्यब नावाचे एक आमचे मेडिसिनचे टीचर, 4.5 वर्षाच्या करिक्युलम मध्ये त्यांनी मला 6 तास शिकवलं. फक्त 2 दिवस ते रेस्पिरेटरी सिस्टीम खूप छान शिकवायची. आणि 2च दिवस त्यांनी सांगितले मला वेळ मिळत नाही, मी आज 3 तास बसेन, शनिवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी 3 तास बसेन, असे 6 तास शिकवणार, बस त्यावेळी मला वेळ मिळत नाही. खूप बिझी असायचे. पण जेव्हा त्यांचा मी सेशन अटेंड केलं ते 6 तासांचं, तर ते 6 तास त्यांना ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी 3rd MBBS चा स्टुडंट, मी रेस्पिरेटरी सिस्टीमचं कुठलंही डायग्नोसिस करू शकेल. दॅट वॉज द इम्पॅक्ट ऑफ हिज टीचिंग. म्हणजे एवढं इन्व्हॉल्वमेंट आणि तेवढ्या मेटिक्युलसली मला तो माणूस अजून आठवतो. आणि मग बाकीचे हे जे 3 लोक आहेत, यांनी मला अकॅडमिकली शिकवलं नसलं तर त्यांनी मला त्या खालच्या 3 गोष्टी दिल्या. त्यांनी मला जगण्याचा ॲटिट्यूड दिला, त्यांनी मला व्हॅल्यूज दिल्या आणि त्यांनी मला लाईफ स्किल शिकवलं. माझं MBBS संपलं. मला माझी पहिली बॅच होती की ज्याला PG साठी आमच्या वेळेस एंट्रन्स झाली. नाही काय PG साठी PG साठीची एंट्रन्स
पहिल्यांदा झाली. त्यामुळे मला प्रश्न पडला, पीजीची पहिली एंट्रन्स दिली, कमी मार्क्स पडले, मला वाटलं की मला आधी सर्जरी हा माझा बेसिक चॉईस होता, पण मला सर्जरी काही त्या मार्क्सवर मिळणार नव्हतं. मी विचारले आणि काय करायचं आता, सर्जरी मिळणार नाही, आता 1 वर्ष परत अभ्यास करायचा आळस वाटला, प्रामाणिकपणानं आळस वाटला, अजून 1 वर्ष कुठं घालवायची अभ्यासामध्ये. आणि मग मी विचार केला की आणखी काय करता येईल. तर हॅलो नावाची आमची एक ऑर्गनायझेशन होती, त्या हॅलो नावाच्या ऑर्गनायझेशनमध्ये मी सेकंड इयरपासून काम करत होतो, ज्याच्या माध्यमातून माझा डॉक्टर अहंकार यांचा संपर्क आला. त्यांनी मला त्यावेळेस त्या हॅलोनी मला शिकवलं होतं की स्वतःसोबत इतरांचा कसा विचार करायचा. हॅलो ही बेसिक त्याचा हेल्थ अँड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन, म्हणजे हेल्थबद्दल शिकता शिकता तुम्हाला स्वतःचा डेव्हलपमेंट कशी करता येईल हा त्याचा एक बेसिक फंडा होता. म्हणजे विद्यार्थ्यांची ऑर्गनायझेशन होती. आम्ही दर रविवारी एखाद्या जवळच्या खेडेगावात जायचो, वर्षभरासाठी ते खेळ निवडायचो आणि त्या गावामध्ये जाऊन एक ओपीडी चालवायचो, तिथल्या गावातले प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करायचो, युवकांचे ग्रुप करायचो, मुलांचे ग्रुप करायचो, ग्रामस्थांचे ग्रुप करायचो, तिथं कामं करायचो एक वर्षभर प्रत्येक रविवार. म्हणजे जो रविवार बाकीचे सगळे विद्यार्थी म्हणजे घालवायचा, आम्ही त्या गावामध्ये तो दिवस घालवायचो. मला ते डॉक्टर अहंकारींच्या संपर्कामधून मी ते शिकलो. पण त्यांनी मला खूप जगण्याची दिशा दिली आणि त्याच्या माध्यमातूनच, हॅलोच्या माध्यमातूनच एक आम्ही डॉक्टर नाडकर्णींचं एक स्ट्रेस मॅनेजमेंटचं 2 दिवसाचं वर्कशॉप आम्ही अरेंज केलं होतं औरंगाबादला. तर त्यावेळेस मी डॉक्टर नाडकर्णींच्या संपर्कात आलो. मग त्यावेळेस पहिल्यांदा पर्याय आला की अरे सायकॅट्री करावं का, पण आम्हाला सायकॅट्री कुणी शिकवत नाही. युजीला विषय असतो 7 मार्क ऑप्शनमध्ये, त्याचे प्रश्न येतात, त्यामुळे कुणी वाचत नाही आम्ही. त्यामुळं आमच्याकडे डॉक्टर झालेल्या लोकांना काडी मात्र सायकॅट्री कळत नाही. त्यामुळे जे काय सायकॅट्री करावं माहीत नव्हतं. मग काय करायचं, गेलो. ज्या दिवशी इंटर्नशिप संपली माझी, दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर नाडकर यांच्या केबिनमध्ये होतो आणि त्यांना विचारलं मी की सर असा विचार आला एक सायकॅट्री करावं का, पण मला काही सायकॅट्री माहीत नाही, तुम्ही सांगा काय कसं राहील केलेलं. त्या माणसाने मला असं सांगितलं की आता सायकॅट्री तुला करायचं आहे, तर ते तुला सूट होणार आहे का नाही होणार आहे, म्हणजे तुला ते आवडणार आहे का नाही आवडणार आहे हा तुझा प्रश्न आहे. त्यामुळे तू ते करायचं का नाही करायचं हे कसं काय सांगू तुला. हां, जास्तीत जास्त मी काय करतो म्हणे की आता मी इथं आहेच आहे, 1 महिनाभर राहा माझ्यासोबत, बघ तुला वाटलं तर कर. आणि तो महिना माझा चेंजिंग होता. तो पूर्ण 1 महिना मी डॉक्टर नाडकर्णींच्या शेजारच्या खुर्चीत बसायचो आणि डॉक्टर नाडकर्णींनी माझा काही संबंध नसताना आधी काही त्यांनी मला ते जिथं जिथं जायचे तिथं नेऊन त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसवलं महिनाभर. त्यांनी मला एकही गोष्ट महिनाभरात डायरेक्टली सांगितली की बघ. आणि मग मी जेव्हा तो महिना संपला मी ठरवलं की फक्त सायकॅट्रिस्ट करायचं आहे, बाकी काही करायचं. ही इम्पार्टेड सो मच थिंग्स ऑन मी. तो ॲटिट्यूड, ते सायकॅट्री काय असतं, सायकॅट्रीकडे कसं बघायचं. आता सर फक्त संस्थेचं काम करतात, ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करत नाही. पण मी जेव्हा त्यांच्याकडे होतो त्यावेळेस ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचे. 3 दिवस रात्री संध्याकाळची 3 तासाची ओपीडी काढायचे ते ठाणा स्टेशनच्या समोर. तर एका दिवशी त्या दिवशी त्यांचा दिवस आहे म्हणलं की संस्थेतलं काम कसं असतं ते तू बघितलंस, प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी असते ते पण बघ, चल ये तिथं पण बस. सो दिस वॉज द लर्निंग. हे त्यांनी मला एकही शब्द न शिकवता मी शिकलो. आणि ते आज पण मला, मी जेव्हा आता तुमच्याशी बोलतो त्यावेळेस मला त्या सगळ्या गोष्टी माझ्या अजूनही लक्षात आहेत की हां हाऊ मी हे का सांगतोय, कारण की माझ्या डोक्यात असलेला शिक्षक आहे, ज्या शिक्षकांनी माझं लाईफ बदललं. तुम्ही किती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहाल, तुम्ही किती विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये राहाल, दॅट डिफाईन्स तुम्ही कसे टीचर. किती त्यांनी मार्क घेतले त्याच्यापेक्षा जास्त उद्या त्याला तुमची आठवण येते का, अरे त्या मॅडमनी मला असं शिकवलं, अरे त्या सरांनी मला हे सांगितलं. म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन गिवन अँड मार्क्स एवढ्या पुरतं शिक्षक म्हणून तुम्ही मर्यादित राहिला तर तुम्ही शिक्षक म्हणून स्वतःचा उपयोगच केला नाही. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडं आपल्याला पाहायला लागणार आहे. त्यामुळे या प्रोसेसमधून टीचिंग म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन नाही, फक्त नॉलेज नाही, फक्त मार्क्स नाही. इट इज गिव्हिंग ॲटिट्यूड, इट इज गिव्हिंग व्हॅल्यूज, इट इज गिव्हिंग लाईफ स्किल्स. तर हे आपला रोल आपण सगळ्यांनी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि हा टू वे प्रोसेस आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला. कारण की आपल्याला तो वन वे प्रोसेस वाटतो की मी शिक्षक आणि मी शिकवणारा आणि तो शिकणारा. मगाशी उल्लेख केला त्यांनी माझा ओळख करून देताना. मी एक व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. आता 11 वर्ष झाली व्यसनमुक्ती केंद्राला. आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जवळपास 1800+ व्यसनी मित्र ॲडमिट झाले. त्यातले 400-500 जण खूप अतिशय चांगल्या पद्धतीने व्यसनापासून दूर आहेत. काही जण प्रयत्नात आहेत, काही जण परत त्याच मार्गावर आहेत, काही जण वर पोचले सुद्धा. पण ना मी हा उल्लेख का करतो, मी प्रत्येक शनिवारी सेशन घेतो आमच्या ग्रुप सेशन न चुकता. आणि त्यासाठी माझे जुने सुद्धा बरेचसे माझे रुग्णमित्र त्या सेशनसाठी येतात. आज मी हे PPT बनवून आणलं आहे. मी PPT म्हणजे उद्देशूपणे तुम्हाला काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय. मी मागच्या 10 वर्ष झालं शनिवारी कुठलाही विचार न करता त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि मी त्यांना त्यांच्याशी 1 ते दीड तासात माझा ग्रुप कधी संपत नाही. पण मी इतके ह्या 1.5 वर्षात 10-11 वर्षामध्ये जे ग्रुप घेतले, मी त्यांना काय शिकवलं मला माहित नाही. मी प्रचंड शिकलो. त्यामुळे शिकवणं या प्रोसेसमध्ये पहिला बेनिफिशियरी आपण स्वतः असतो. काउन्सिलिंग या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिला बेनिफिशियरी मी होतो. म्हणजे माझ्या किती पेशंट दुरुस्त झाले, मी 20,000पेक्षा जास्त रुग्णांवर मी उपचार केले वेगवेगळ्या कारणांसाठी. त्यांना किती फायदा झाला, त्यांची आयुष्य किती बदलली, ह्याच्यापेक्षा माझं आयुष्य खूप शांत, समाधानी, आनंदी मला करता आलं बिकॉज आय वॉज द फर्स्ट बेनिफिशियरी. त्यामुळे हा प्रोसेस हा वन वे नाही आहे टीचिंग. तुम्ही स्वतःलाच विचारा, तुम्ही ज्या दिवशी संस्था जॉईन केली त्या दिवशीचे तुम्ही टीचर म्हणून आणि आज तुम्ही टीचर म्हणून सारखे आहात नाही. तुम्ही खूप बदललाय. आणि त्या बदलण्याचा दिशा काय असायला पाहिजे याच्याविषयी गर्वा सर बोलले. पण त्या बदलण्यामध्ये मी बेटर व्यक्ती झालो का? मी काय सांगितलं, शिकवायचं काय आहे, नॉलेज द्यायचं आहे, इन्फॉर्मेशन नॉलेज. माझं इन्फॉर्मेशन वाढलं पाहिजे, माझं नॉलेज वाढलं पाहिजे. डेफिनेटली दॅट इज द बेसिक. पण त्या सोबतीनं माझा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, माझे लाईफ स्किल बदलले पाहिजे, माझ्या व्हॅल्यूज बदलल्या पाहिजे. त्या जर बदलत असतील तर मी टीचर म्हणून ग्रो होते. ज्या टीचरविषयी, उत्तम शिक्षकाविषयी गर्वा सर सांगत होते, तर तो उत्तम शिक्षक होणं म्हणजे माझ्यातले व्हॅल्यूज वाढणं, माझ्यातला ॲटिट्यूड राईट असणं. म्हणजे हा प्रोसेस करताना तो आनंददायी प्रोसेस असणं. म्हणजे बघा, तुम्ही तुमच्या आयुष्याचा उरलेलं जेवढं तुमचं आयुष्य त्याचा 2/3 भाग ह्या संस्थेच्या 4 भिंतींच्या घालवणार. मग ते काम कसं काय असू शकतं? दॅट इज ते जगणं आहे. तो माझ्या जगण्याचा म्हणजे मी शिक्षक असणं आणि त्या शिक्षकाच्या प्रोसेसमध्ये असणं, त्याच्यामध्ये शिकवणं आणि शिकणं ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये असणं म्हणजे माझं ग्रोथ. तर ती होत असेल तर त्यामुळे आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स, तुमच्या विद्यार्थ्यांसोबत होत असलेले इंटरॅक्शन हा त्याचा इंटिग्रल पार्ट आहे. त्यामुळे त्या इंटरॅक्शनचा ऍक्टिव्ह भाग असणं हा माझ्या शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रोसेसचा भाग. मग ही जी शिकण्याची किंवा शिकवण्याची प्रोसेस असते याच्यामध्ये बऱ्याचदा खूप सारे अडथळे येतात आणि त्या प्रोसेसेस हॅम्पर होतात. म्हणजे की हिंड्रन्सेस इन द एज्युकेशन प्रोसेस. त्यामुळे मी एज्युकेशन म्हणतोय ते 2 भाग म्हणतोय, लर्निंग आणि टीचिंग. आणि हे दोन्ही भाग दोन्ही बाजूंनी चालू आहे. म्हणजे माझं सुद्धा टीचिंग चालू आहे, माझं सुद्धा लर्निंग चालू आहे. तर हा जो भाग आहे, मग ह्यात काय अडथळे आहेत? तर त्यात मुख्य जे अडथळे मी तिथे इन्युमरेट केले, 2 भाग केले मी, फिजिकल बॅरियर्स आणि मेंटल बॅरियर्स. म्हणजे फिजिकल म्हणजे बाहेरच्या जगातले प्रत्यक्षातले अडथळे काय येतात ज्याच्यामुळं माझं प्रोसेस मंदावते किंवा अडथळे निर्माण होतात, आणि माझे सायकोलॉजिकल बॅरियर्स काय. तर फिजिकल बॅरियर्स म्हणजे लिमिटेशन ऑर नॉन ॲक्सेस टू द एज्युकेशनल इन्व्हायरमेंट, जे आपण मागच्या 2 वर्षापासून अनुभवतोय की त्या प्रोसेसमध्येच येता नाही आलं म्हणून शिकता नाही, किंवा ॲक्सेस खूप लिमिटेड झाला, किंवा मी आजारी पडलो. आजारी पडल्यामुळं मी माझ्यासाठी अडथळे निर्माण झाले शिकण्यामध्ये, किंवा मला काहीतरी डिसॅबिलिटीज निर्माण झाल्या. मग ते ऐकण्याची असेल, पाहण्याची असेल, किंवा इतर कुठल्याही फिजिकल डिसॅबिलिटीज आहेत, त्यांनी माझं शिकण्याची प्रोसेस हॅम्पर केली. किंवा पुअर कॉन्टॅक्ट विथ द फॅसिलिटीज.
म्हणजे फॅसिलिटीज, आता सर मगाशी फॅसिलिटीजबद्दल बोलत होते की इंग्लिश स्कूलच्या मुलांकडे काय फॅसिलिटीज आहेत, आपल्या मुलांकडे काय फॅसिलिटीज आहेत. त्यामुळे फॅसिलिटीज कमी असल्या तर अडथळे निर्माण होतात, पण फॅसिलिटीज आहेत तरी सुद्धा अडथळे निर्माण होतात, मग ते इकडे लेवलवर येतात. त्यामुळे फॅसिलिटीज नसल्यामुळं असलेले अडथळे एक, आणि फॅसिलिटीज असताना सुद्धा निर्माण होणारे अडथळे हे दुसरे. त्यामुळे पण मला जर त्या फॅसिलिटीज अवेलेबल नसतील तर नक्कीच माझा प्रोसेस हॅम्पर होतो. इकॉनॉमिकल इश्यूज, आपल्या इथले बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते मिडल किंवा लोअर मिडल क्लासमधले आहेत. त्यामुळे बरेचसे इकॉनॉमिकल, म्हणजे तुम्ही ते अनुभवले असतील, अनेकांकडे फोनच नव्हते किंवा घरामध्ये एकच फोन होता, मग बाबांकडे तो फोन, मग तो घरी आल्यानंतर मग त्याच्यावर आलेला व्हिडिओ बघायचा. मग घरात जर 2 मुलं असतील तर मग अजूनच अडचणी. म्हणजे माझ्यासारख्या डॉक्टरला सोपं होतं, मला 2 मुली आहेत, एक 4थीत आहे, एक 1लीत आहे, तर मी लगेच दुसरीसाठी एक टॅब आणला पाहिजे, पण हे प्रत्येकाला पॉसिबल नव्हतं. त्यामुळं हे इकॉनॉमिकल इश्यूज परत तुमच्या प्रोसेसला हॅम्पर करतात. फिजिकल हेल्थ प्रॉब्लेम्स काही असतील तर ते तुमच्या प्रोसेस हॅम्पर करतात. अनअवेलेबिलिटी ऑफ हेल्दी अँड कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट, म्हणून की चांगलं वातावरण असेल तर मुलं चांगलं शिकतात, पण बऱ्याचदा प्रत्येकाच्या घरामध्ये ते वातावरण चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेलच असं नाही. जागा किती आहे, बरीच लोक एका खोलीमध्ये 4, 5, 7 लोक राहतात, 2 खोल्यांमध्ये राहतात. आजूबाजूचं एरिया कसा आहे, गोंगाट किती आहे, आवाज किती आहे, घरामध्ये वातावरण कसं आहे, घरात भांडणं किती आहेत, हे सगळे जे कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट असेल तर शिकण्याची प्रोसेस थोडीशी सोपी जाते. कंड्युसिव्ह नसेल तर शिकण्याची प्रोसेस अवघड होते, त्याच्यावर मात केलेल्यांची संख्या पण कमी नाही आहे. म्हणजे अगदी आपण अनेक उदाहरणं मोठ्या मोठ्या लोकांविषयी देतो की ते रस्त्यावरच्या लाईट खाली बसून शिकले. म्हणजे इन्व्हायरमेंटल इश्यूज हे महत्वाचे आहेत, पण ते अल्टिमेट नाही. बऱ्याचदा मेजर रोल प्ले करतात ते तुमचे सायकोलॉजिकल इश्यूज. त्यामुळे तुमचे मेंटल कुठले कुठले इश्यूज आहेत की ज्याच्यामुळे तुमची लर्निंग प्रोसेस हॅम्पर होते. एक तर आहे लॅक ऑफ इंटरेस्ट, म्हणजे मला त्यात इंटरेस्टच वाटत नाही तर काय आहे. त्यामुळे मी काय असतो की वर्गात बसलेला असतो, समोरचा सांगत असतो, ते सांगितलेलं कानावर पडत असतं, पण कानापासून मेंदूपर्यंतचा प्रवास हा इंटरेस्टवर अवलंबून असतो. त्यामुळे इंटरेस्ट कमी असला की मुलांच्या शिकण्यामध्ये किंवा आपल्याही शिकण्यामध्ये, आपल्याला सुद्धा जर अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी सांगितल्या जातात, आपला इंटरेस्ट कमी पडला की आपण पटकन शिकत नाही. जे आपल्या इंटरेस्टचं असतं ते एकदम पटकन आपल्याला आत्मसात होऊन जातात. दुसरं आहे लॅक ऑफ मोटिवेशन, ते शिकण्यासाठी माझी आंतरिक उर्मी किती. मोटिवेशन मध्ये जनरली 2 फॅक्टर्स येतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल जे मला त्या ध्येयाकडे पुल करतायत असे त्या ध्येयामधले काही गोल हे असतात, आणि इंटरनल की जे मला आतून तिकडे पुश करतायत. आता तुम्हाला एखादी नवीन गोष्ट, नवीन टेक्निक शिकायची का, पगार मिळतो ना, ते करावंच लागणार आहे ना एक्सटर्नल पुलिंग फॅक्टर. तुम्ही हे सगळं केलं तर तुम्हाला हे सगळं पुढच्या फॅसिलिटीज मिळतील असं म्हणलं की त्या फॅसिलिटीज पाहिजेत बाबा कर, मग तो मोटिवेटिंग फॅक्टर असतो. पण आतून अरे नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे, अपग्रेडेशन आहे, छान आहे, मग हा आतला पुशिंग फॅक्टर आहे. त्यामुळे तो आतला आणि बाहेरच्याचा चांगला मॅच झाला तर ते मोटिवेशन सस्टेनेबल असतं. नंतर डायव्हर्जन अँड डिस्ट्रॅक्शन्स, बऱ्याचदा आपल्या जगण्यामध्ये खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स येतात. आपण सांगत होतो आतापर्यंत की मुलांच्या हातात मोबाईल अजिबात नको, आणि आता आपल्यावर परिस्थितीनं अशी वेळ आली की प्रत्येकाच्या हातात कंपल्सरी मोबाईल द्यायला लागला. आणि मग त्या मुलांनी त्या मोबाईलचा काय काय उपयोग केला याच्यावर बऱ्याचदा सगळे तुम्ही त्या अनेक कथा ऐकल्या असतील किंवा तुमच्या प्रत्येकाच्या घरात मुलं आहेत, तुम्ही त्या सगळ्या अनुभवल्या असतील. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स आणि डायव्हर्जन्स मिळाले आणि मग आपलं मन भरकटायला लागलं की गोष्टी, त्यातला व्यसन, मित्र कसे किंवा बाहेरचं वातावरण, कुठल्या गोष्टींबद्दलचे इंटरेस्ट, एक्स्ट्रा इंटरेस्ट डेव्हलप होतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एज्युकेशन प्रोसेसला हॅम्पर करतात. इनॅबिलिटी टू फोकस अटेन्शन, म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यासाठी तिथं अटेंड व्हावं लागतं, आणि ते अटेन्शन सस्टेन होणं ह्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. त्यामुळे अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं प्रॉब्लेमॅटिक असेल तर तुमची शिकण्याची प्रोसेस हॅम्पर होते. मी हे तुम्हाला शिक्षक म्हणून का सांगतोय की मी खाली एक एन्युमरेट खाली जे लिहिलेत मी की सायकोलॉजिकल हेल्थ इश्यूज विच हॅम्पर द प्रोसेस ऑफ लर्निंग. मग त्यात मी एन्युमरेट अँझायटी, जे चिंताग्रस्तता तुमची प्रोसेस हॅम्पर करते, कारण की त्याच्यामध्ये तुमचं अटेन्शन जातं, कॉन्सन्ट्रेशन जातं. डिप्रेशन,
तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप लो होतो, सेल्फ एस्टीम लो होते, प्रत्येक गोष्टीबद्दल नकारात्मक विचार मनामध्ये यायला लागतात आणि मग तुमचा इंटरेस्ट कमी होतो कुठल्याही चांगल्या गोष्टींमधलाही. डिप्रेशन आलं की प्रोसेस हॅम्पर होते. ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर नावाचा एक न्यूरोलॉजिकल प्लस सायकोलॉजिकल असा एक आजार आहे आणि स्टॅटिस्टिक असं सांगतं की 2% ऑफ द स्टुडंट पॉप्युलेशन इज ADHD. त्यामुळं तुमच्या वर्गात बसलेला एखादा विद्यार्थी जर सारखा चुळबुळ करतोय आणि त्याला वारंवार सांगून सुद्धा त्याचं अटेन्शन तुम्हाला मेंटेन करता येत नाही, ही मे बी सफरिंग फ्रॉम ADHD, ही मे बी रिक्वायरिंग ट्रीटमेंट. बऱ्याचदा आपल्याला लक्षातच येत नाही, मग अशा मुलांना आपण हे गेलेलं आहे असं म्हणून त्याला दुर्लक्ष करायला लागतो. OCD म्हणजे असा हा एक परत आजार आहे. हा स्पेसिफिकली मी टाकला यासाठी की या मागच्या पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये माझ्याकडे खूप मुलं आली सरप्राइझिंगली की ज्यांना OCDची सिम्पटम्स होते. OCD म्हणजे असा एखादा विचार जो घुसत राहतो मनामध्ये, तो काढताच येत नाही आणि मग त्याच्यामुळे एखादी कृती करावी लागते वारंवार. आणि आता आपल्याला सगळ्यांनाच OCD झाला होता, आपण सारखं सॅनिटायझर वापरायचो, सारखं हात धुवायला. आमच्याकडे ते OCDचं सिम्पटम आहे, गरज नव्हतं ते धुतल्याशिवाय चेन नाही. तर अशी बरीचशी मला OCD वाली मुलं पण ह्या मागच्या वर्षभरामध्ये पाहायला मिळाली. बिहेवियरल इश्यूज, कंडक्ट इश्यूज, अनेक मुलांना बिहेवियरल प्रॉब्लेम असतात ज्याला वर्तन दोष म्हणतात, ज्याला आपण आगाव कॅटेगरीतली पोरं म्हणून असं साईडलाईन करतो. बऱ्याचदा ही आगाव कॅटेगरीतली वाटणारी पोरं त्या वर्तन दोषाचा, त्या कंडक्ट डिसऑर्डरचा शिकार असू शकतात, त्यांना ट्रीटमेंटची गरज असते. किंवा शेवटचं दिलेली लो इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी, त्यांची बौद्धिक क्षमताच कमी. परत याचंही पण हे कंडक्ट डिसऑर्डर 2 to 3% बिहेवियरल इश्यूज अँड कंडक्ट डिसऑर्डर, त्याच्यामुळे ते एज्युकेशन प्रोसेसमधून बाहेर फेकले जातात. लो इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी एकदमच जे लो आहे ते तर तुमच्या पटकन लक्षात येतात, म्हणजे बॉर्डर लाईन वाले, म्हणजे आता त्याच्या मी डिटेलमध्ये जाणार नाही, पण बॉर्डर लाईन इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग यांचा IQ हा 85 ते 70च्या मध्ये असतो. 85च्या वर, 85 ते 100 याला आम्ही नॉर्मल ॲव्हरेज इंटेलेक्च्युअल कोशंट असं म्हणतो. 70च्या खाली मतिमंद म्हणतो, पण 70 ते 85 हा बॉर्डरवरच आहे. गतिमंद आहे हा नॉर्मल स्लो लर्नर आहे. हा नॉर्मल स्कूलमध्ये शिकला पाहिजे. यांच्यासाठी स्लो लर्नरचे वेगळे टीचर सुद्धा प्रत्येक स्कूलमध्ये असणं अपेक्षित असतं. हे स्लो लर्नर्स आयडेंटिफाय होत नाहीत आणि मग ते त्या प्रोसेसपासून हॅम्पर होतात, कारण की बाकीच्या मुलांना समजत असतं, पटकन एकदा सांगितलं की ह्याला 4दा सांगावं लागतं आणि मग ते 4दा वर्गात सांगितलं जात नाही, म्हणून त्याला समजत नाही, म्हणून इंटरेस्ट कमी होतो. इंटरेस्ट कमी झाला की जे करता येतं ते पण करता येतं. मग हे सगळे फिजिकल आणि सायकोलॉजिकल हिंड्रन्सेस आहेत जे माझ्या टीचिंग प्रोसेसला किंवा माझ्या लर्निंग प्रोसेसला हॅम्पर करतात. आणि हे मी का इन्युमरेट केले, बिकॉज हा जो मागचा 2 वर्षाचा काळ होता करोना पॅन्डेमिकचा, हा आपल्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या आयुष्यातला न भूतो न भविष्यती असा अनअवॉइडेबल फेज होता. पण याच्यामध्ये स्टुडंट्स अँड टीचर्स आर ऑफर्ड विथ ऑल पॉसिबल हिंड्रन्सेस इन द एज्युकेशन प्रोसेस. हे सगळे जे आहेत ना, हे सगळेच्या सगळे हे मागच्या 2 वर्षाला लागू होतात. मागच्या 2 वर्षात तुम्ही टीचर म्हणून आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे सगळं फेस केलं. So these were the challenges that you and the students were facing during these last 2 years. आणि थोडा पिरियड नव्हता, एखादा महिना 2 महिना झाला असं की त्याला 1.5 वर्ष होऊन गेलं आणि हे असंच चाललंय. त्यामुळं it caused the break in the flow of educational process for both students and the teachers. आणि त्याच्यामुळे कदाचित आजच्या ह्या कार्यशाळेचं प्रयोजन करावाजींच्या मनामध्ये आलं की कुठेतरी आता तो गॅप परत एकदा चाललोय ना तिकडं, तर हा ब्रिज चांगल्या पद्धतीने आपल्याला ओळखता आलाय का, हे मागचे जे हिंड्रन्सेस आहेत हे कसे टॅकल करायचे हे नीट समजून घेऊन पुढे गेलो तर आपल्याला त्या प्रोसेसमध्ये जास्त ऍक्टिव्हली पुढे जाता येईल. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन प्रोसेस आपण केली खरी, पण ही खरं तर दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं काम होतं, कारण की आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपण खरेच किती पोहोचलो मुलांपर्यंत. कारण की हा पुढचा जर फॅक्च्युअल डाटा मला जो खरोसेकरांशी चर्चा करताना मिळाला की 60 to 65% अटेंडन्स होती, ती ऑनलाईन दिसणारी अटेंडन्स होती, पण ऍक्च्युअल म्हणजे 40% लोक तर तुम्ही यूज केले, त्यांनी अटेंडन्स नाही केलं. पण ज्यांनी अटेंड केलं मग ऍक्च्युअली फिजिकली तो त्या समोर बसत होता का इकडं तिकडं फिरत होता, आणि बसला तरी सुद्धा ते एका कोपऱ्यामध्ये ते मिनिमाइज करून बाकीचं काय चाललं होतं हे तुम्हाला माहितच नाही.
त्यामुळे ऍक्च्युअल फिजिकल आणि मेंटल अटेंडन्स किती होता हे अजूनच क्वेश्चनेबल आहे. देर वॉज नो डायरेक्ट इंटरॅक्शन ऑफ द टीचर अँड द स्टुडंट. कारण की आपल्या बाबतीमध्ये मला वाटतं की आपण जी सिस्टीम अडॉप्ट केली होती त्यामध्ये डायरेक्ट इंटरॅक्शन नव्हते, डायरेक्ट तुम्हाला विद्यार्थी दिसत नव्हते. त्यामुळं तिथं ह्युमन टच नव्हता जो आता आपण बोलतोय. तुम्ही मला ऐकताय, मी मागच्या 2 वर्षामध्ये खूप सारे ऑनलाईन सेशन्स घेतले, पण आत्ताचा जो हा लाईव्हलीनेस आहे तो मी सुद्धा मिस केला. आणि तुम्ही सुद्धा ज्यावेळेस ऑनलाईन हे करता, मला सकाळी आता बायकोला म्हणाल की येतेच का, म्हणजे नाही का सकाळचं आज मुलांची शाळा सुरू होणार ते हे ते ऑनलाईन असताना ऑनलाईन आहे का असं तुम्ही मला विचारलं. आता सवय लागली आपल्याला ऑनलाईन आहे. पण ते कसं आहे, ऑनलाईन असलं तरी सुद्धा आता जसं 100% अटेन्शन, आम्ही सकाळी तेच बोलतो, 100% अटेन्शन तुमचं माझ्याकडे आहे. तिथं घरात काय झालं, चालू आहे इकडली भाजी टाकते, तिकडलं आवरून घेते, तिकडलं ते करून घेते, मग ते कानावर पडायला लागलं. सो डिवायडेड अटेन्शन्सनी ते सगळं चाललेलं होतं. सो दिस फिजिकल ह्युमन टच हा आपण लूज करत होतो, तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर होता. पुअर इव्हॅल्युएशन सिस्टीम, आपण परीक्षा घेतल्या खऱ्या, खरोखरच त्या परीक्षा होत्या काय क्वेश्चन मार्क आहे. घेतल्याने पण आणि दिलेल्याने पण त्या कशा दिल्या हा सगळा क्वेश्चन मार्क आहे. सुपरविजन नाही, टेक्निकल प्रॉब्लेम्स प्रचंड फेस केले आपण सुद्धा आणि त्यांनी सुद्धा. पण ह्या सगळ्या 2 वर्ष आपली बरीचशी हॅम्पर केली आहे यामध्ये. त्यामुळे खरंच ऍक्च्युअल लर्निंग किती झालं हा क्वेश्चन मार्कच आहे 2 वर्षात. त्यामुळे आता आपण शाळा सुरू करतोय, विद्यार्थ्यांना बोलवतोय, पण ऍक्च्युअल परिस्थिती अशी बघा, 3रीतला विद्यार्थी डायरेक्ट 5वीत आहे, 4थीतला 6वीत आलाय, 7वी 5वी, हे सगळा हा मधला जो गॅप आहे तो खरंच शिकलाय का? म्हणजे जो आता तुम्ही त्याला 9वी मध्ये बसून शिकवणार आहे त्याला 8वी काही माहिती आहे का, हाच क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे हा आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कारण की नाऊ यू आर स्टार्टिंग विथ, तुम्हाला हा गॅप भरून शिकवावा लागणार. कारण की तो येताना त्या सगळ्या अँझायटीज घेऊन येणार आहे, ते येताना सगळे तेवढे बर्डन्स घेऊन येणार आहेत आणि कदाचित हे बर्डन तुमच्यासाठी सुद्धा असणार. त्यामुळे हा प्रोसेस खूप महत्त्वाचा आहे. डेफिनेटली दे विल बी लॅगिंग बिहाइंड द अक्वायर्ड अकॅडमिक स्किल्स फॉर विच दे विल बी एक्सपोज नाउ. म्हणजे आता जे तुम्ही आज शिकवाल त्याच्या मागचा बेसच कदाचित त्याचा नसेल, तर त्याच्यामुळं हे सातत्यानं आपल्या डोक्यात असावं लागणार आहे की त्याचा बेस काय आहे. त्यामुळे तिथून सुरुवात करावी लागेल कदाचित. त्यामुळे तुमचे टीचिंग स्किलचा कस लागणार आहे, वेळ तेवढाच मिळणार आहे, शिकवायचं डबल टिबल आहे. त्यामुळे तो जो कार्तिकी तो आषाढीचा जो वारीचा प्रवास आहे ना, तो खरंच देहभान हरपून केला तरच पोचवणार आहे तुम्ही, नाहीतर मग अवघड आहे. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण की टीचिंग मध्ये जे झालंय आपल्या बाजूने सुद्धा, आपण जे काही केलं ना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली, वी इम्पार्टेड द इन्फॉर्मेशन, दॅट टू ओनली बुकिश इन्फॉर्मेशन. तुम्ही त्या स्क्रीनला सांगत होता त्यावेळेस काही तुम्ही जोक मारले नसतील, हो ना. त्यामुळं तुम्ही बुकिश इन्फॉर्मेशन दिली की त्यांच्यापर्यंत पोहोचली, नॉलेज काय झालं माहित नाही. म्हणजे त्याचा इन्फॉर्मेशन टू नॉलेज प्रवास तुमच्या विद्यार्थ्याचा झाला का नाही हे क्वेरी आहे. त्या पुढचं तर सगळीच खूप बरोबर आहे, ॲटिट्यूड स्किल्स आणि ऍक्च्युली माहिती आहे का, मागच्या काळामध्ये श्रीकिशन सोमानी शाळेने माझे सेशन्स ठेवले होते विद्यार्थी पालकांचे. मी त्यावेळेस सांगताना असं म्हणाल की पॅन्डेमिक वॉज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी टू लर्न हे खालची ती ॲटिट्यूड, व्हॅल्यूज आणि स्किल्स. हे कारण की हे सगळे डिफिकल्ट टाईममध्ये शिकता येणाऱ्या गोष्टी, फक्त त्या प्रोसेसमधून त्यांना नेण्यासाठी कुणी नव्हतं, हा मोठा भाग होता. त्यामुळे आता पोस्ट पॅन्डेमिक इमिजिएट आहात तर हा मुद्दा खूप डोक्यात ठेवा की पॅन्डेमिकनी आपल्याला काय शिकवलं हे आपल्या बोलण्यातून वागण्यातून त्यांच्याकडे जाणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज दिस इज द अपॉर्च्युनिटी टू टीच देम. दिस वॉज द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी टू लर्न हाऊ टू लिव्ह इन द बिगेस्ट ॲडव्हर्सिटीज ऑफ अवर लाईफ, बिगेस्ट रेस्ट्रिक्टिव्ह ॲडव्हर्सिटीज ऑफ अवर लाईफ. हे आपल्याला ह्या पॅन्डेमिकने शिकवलं. कारण की त्यामुळे आपण जे सगळे तरुण बाहेर निघालो त्यांना हे सगळं शिकायला मिळालं. पण परत म्हणून की हा पॅन्डेमिक वॉज अ एक्सपिरियन्स, पण त्या एक्सपिरियन्समधून आपण काय शिकलो हे आपण त्याला कसं अनालाइज केलं ह्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काही जण जसे तसे पोरेच बाहेर पडले असतील आणि काही जण खूप मेरिटियसली बाहेर पडले. तर हा फरक आपल्याला ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. म्हणजे हा तुमच्या फ्रंटवर जो तुम्ही हे सगळे
चॅलेंजेस फेस केलेले आहेत की लॅक ऑफ टीचिंग प्रॅक्टिस. जे तुम्ही दिवसाला 4-4, 5-5 सेशन घेत होतात, आता एकच सेशन रेकॉर्ड करायचं ते सगळ्याला ऐकवायचं आहे. छान आहे. अनेकांना खूप बरंही वाटलं असं. फॅक्ट आहे ना. पण मग आता काय होईल माहिती का, म्हणजे हे मी का सांगतोय तुम्हाला, व्हेरी फ्यू डेज बॅक अ व्हेरी रिनाउंड क्लास चालक आपल्या इथला ते माझ्याकडे आले होते. ही वॉज फेसिंग अँझायटी इश्यूज. इज व्हेरी फेमस. ही इज हॅव्हिंग thousands of students and earning in crores. He came to me because for last 2 days he was conducting 7 lectures per day, which he didn't do for last 2 years. म्हणजे की काय करायचं, 7 बॅचेस, एक लेक्चर रेकॉर्ड करायचं, 7 बॅचला पाठवायचं, संपलं. आता 2 दिवस झालं रोज 7 लेक्चर घ्यायला लागले ना. आता ही वॉज फेसिंग सो मच अँझायटी आणि ही वॉज व्हेरी रिनाउंड अँड सक्सेसफुल पर्सन. आपण आपल्या प्रत्येकाची तर तीच अवस्था होणार आहे, कारण की आता आपल्याला सवयही नाही राहिल्या आणि सवय मोडली की त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अशा मोठ्या वाटायला लागतात. त्यामुळं टीचिंग टू डेड वॉल आतापर्यंत आपण करत आहोत. परत हे लाईव्हलीनेसमध्ये येईल. पॉझिटिव्ह पण डेफिनेटली आहे, पण त्यातल्या निगेटिव्हला योग्य पद्धतीनं आपल्याला निगेट करता आलं तर आपल्याला त्या पॉझिटिव्हचा इम्पॅक्ट आपल्याला वाढवता येईल. आपल्याला सवय लागली आहे आयडलनेसची. थोडेसे आळशी झाले असणार आपण मागच्या कालावधीमध्ये. तो आता तो झटकावा लागणार आहे, कारण की आता सगळं व्याजासहित वसूल होणार आहे. कदाचित चक्रवाढ व्याजासहित. आणि त्यासाठीच कदाचित पहिलं सेशन होतं. आणि कदाचित ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपला सुद्धा जो फ्लो होता तो ब्रेक झालाय. आपलाही इंटरेस्ट कमी झाला असेल, आपलाही कॉन्फिडन्स त्याच्याबद्दलचा कमी झाला असेल, आपलंही मोटिवेशन कमी झालं असेल. इंटरॅक्टिव्ह टीचिंग स्किल्स परत आपले स्वतःचे हॅम्पर झाले असतील. कदाचित आपण सर्वांनी सुद्धा मागच्या या पॅन्डेमिकमध्ये स्वतः अनेक फिजिकल प्रॉब्लेम्स अनुभवले असतील. कदाचित तुम्ही घरामध्ये जवळच्या व्यक्तींना गमावलं असेल, ऐकले असतील न्यूज. याचा इम्पॅक्ट तुमच्याही मानसिकतेवर झाला असेल. तुम्हाला सुद्धा एक कुठंतरी इन्सिक्युरिटी मनामध्ये घर करून राहिली असेल, जी तुम्ही 2 वर्ष, कारण की शेवटी आपण आधी माणसं आहोत आणि मग टीचर आहोत. आधी आपण फॅमिली मॅन आहोत आणि मग टीचर आहोत. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरचा इम्पॅक्ट हा घेऊन तुम्ही शाळेमध्ये येणार आहात, तर तो ॲप्रोप्रिएटली आणि इफेक्टिव्हली हँडल तुम्हाला तुमच्या लेवलवर करता आला तरच तुमचा कनेक्ट वाढणार आहे तुमच्या स्टुडंटसोबत. त्यामुळं तिथून इथं येताना माझ्यातला फक्त टीचर आणि मग इथून जाताना त्या टीचरनं परत अजून पॉझिटिव्ह काय घेतलं जे मला घरी हेल्पफुल आहे, असं सगळं जर मला त्याचं इंटरवोवन एक छान करता आलं तर मला माझ्या जगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कदाचित ह्या प्रोसेसमधून नवीन मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. वेळ संपलाय का मला? कंटिन्यू करा. त्यामुळं या सगळ्यामध्ये मग आता ह्या टीचरच्या फ्रंटवर आपण ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे अडथळे जे आहेत, फिजिकल, मेंटल, सिच्युएशनल, हे सगळे जे अडथळे हे ओव्हरकम करायचे आपल्याला आहेत आणि त्याच्यासाठीच हा प्रोसेस चाललाय. तर मला परत असं वाटलं की देन आय शुड रिमाइंड यू ऑफ द रोल्स ऑफ अ टीचर. ते टीचर म्हणून आपला प्रत्येकाचा रोल काय आहे, म्हणजे ते आपण सुरुवातीला जे बघितले ते गोल्स आहेत, पण त्या गोल्स अचीव्ह करण्यासाठीचे रोल्स काय आहेत. म्हणजे आपण टीचर आहेत पण मग नुसते टीचर नाही, मग आपण कोण आहोत, आपण इन्फॉर्मर आहेत टीचर. We inform them, we make them well informed. त्यांच्यापर्यंत खूप सारी माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं पोचवणं हे आपलं काम आहे. वी आर इन्फॉर्मर्स. देन वी आर इन्स्ट्रक्टर्स, म्हणजे आपण त्यांना सूचना देणारे आहोत की हे कर, हे नको करूस, हे असं केलं तर चांगलं आहे, ते तसं केलं चांगलं आहे. त्यांना त्या याच्यामधून नेण्यासाठी इन्स्ट्रक्टरचा रोल खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं इन्स्ट्रक्टिंग देम टू ट्रॅव्हल थ्रू दिस फेज हा आपला रोल आहे. मग त्यासोबत ॲन एज्युकेटर, मग एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये सगळ्याच गोष्टी आपण अंतर्भूत केल्या, म्हणजे त्याला त्या इन्फॉर्मेशनपर्यंत पासून नॉलेजपर्यंत नेणं, ॲटिट्यूडकडं नेणं आणि त्याच्या लाईफ स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणं.
पण हे सगळं करताना यू आर द रोल मॉडेल. यू आर द रोल मॉडेल. मी तुम्हाला म्हणालो की पॅन्डेमिक वॉज अन अपॉर्च्युनिटी, पण ती तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर हाऊ यू यूज इट ॲज अ अपॉर्च्युनिटी, दॅट शुड बी द क्वेश्चन यू शुड आस्क युअरसेल्फ. जेव्हा तुम्ही तो स्वतःला प्रश्न विचाराल मग तुम्ही. आणखी काय बघा की टीचिंग आणि लर्निंग प्रोसेसमध्ये व्हॉट यू टेल देम ते फॉलो होत नाही, व्हॉट यू डू ते फॉलो होत. आणि त्याच्यामुळं सर जे सांगत होते की माझा पिरियड संपला म्हणजे माझ्या टीचर म्हणून जबाबदारी संपली असं नसतं. इव्हन तुम्ही स्कूलच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा तुमची टीचर म्हणून जबाबदारी संपलेली नसते, बिकॉज पीपल अँड प्युपिल्स आर लुकिंग ॲट यू. ते बघत असतात तुम्हाला. हे कसे? मी म्हणालो की नाडकर्णी सरांनी मला काहीच शिकवलं नाही. नाडकर्णी सरांच्या सोबत मी तो महिना बसलो, त्यानंतर काही ट्रेनिंग सेशन्स मी अटेंड केलेले असतील त्यांचे. कधीतरी त्यांना प्रोग्रामच्या निमित्तानं जे जे त्यावेळेस इंटरॅक्शन आले असतील. खूप तुरळक, म्हणजे माझा स्वभाव नाही फार जवळ जाण्याच्यामुळे, त्यामुळे खूप तुरळक त्यांच्यासोबत टेलिफोनिक इंटरॅक्शन झाले असतील. खूप सारे त्यांचे व्हिडिओज मी ऐकले, खूप सारे सेशन्स मी त्यांच्यासमोर न बसता सुद्धा ऐकले. पण त्यांनी मला जे शिकवलंय ना ते फक्त त्यांनी फक्त मला REBT नाही शिकवलं, ते रॅशनल बिहेवियर थेरपी नावाचं टेक्निक. मला त्यांनी माणूस कसा असावा, माणसाने कसं जगावं, माणसाने कसं बोलावं, माणसाने कसं वागावं, माणसाने समोरच्याला कसं समजून घ्यावं, माणसाने समोरच्यावर इम्प्रेशन कसं टाकावं, माणसाने स्वतःच्या व्हॅल्यूजला कसं इम्प्रूव्ह करावं, माणसाने स्वतःची उन्नती कशी साधावी, हे मी त्यांच्याकडे बघून शिकलो. त्यामुळे ही इज माय रोल मॉडेल. डॉक्टर अहंकारी इतका साधा आणि ग्राउंड टू अर्थ माणूस आहे. सगळ्या सुविधा उपलब्ध असताना तो त्या अंदूरसारख्या गावामध्ये जाऊन राहिला. तिथे हॅलो नावाची संस्था त्यांनी चालवली. उस्मानाबादमध्ये मोठं काम उभं केलं. 7वी 8वी पास असलेल्या पोरीला डॉक्टर म्हणून काम करायला शिकवलं. हे सेट लॉट. आणि मग जेव्हा मी परत आता म्हणजे ते बऱ्याचदा मला कार्यक्रमाला बोलवतात, माझं खूप शेड्यूल कधीतरी बिझी असो, पण त्यांनी फोन केला, मिलिंद येतोस का? आय कॅनॉट से. माझी बायको सगळं म्हणते, म्हणजे ते असं बोलवतात की आपण काहीही असलं तर नाही म्हणू शकत नाही. आणखी तो माणूस इतका हृदयातून प्युअर आहे. दॅट प्युरिटी हे कुठून आहे? बिकॉज ही इज माय रोल मॉडेल. डॉक्टर विनय बाराळे त्यांच्याकडे मी 2 वर्ष काम केलं. ही इज अ व्हेरी प्रोफेशनल. त्यांनी त्यांचा खूप छान मोठा सेटअप चालवला. बट आय सीन की हाऊ डेडिकेटेड ही इज. त्यांच्याकडे हाताखाली 10 डॉक्टर असताना सुद्धा हा माणूस सकाळी 6 वाजता अजूनही ECTला यायचं बंद करत नाही. हा नाही करत असा. ज्या माणसाने पहिल्यांदा मराठवाड्यात सायकॅट्रिस्ट कुणाला माहीत नव्हतं त्यावेळेस औरंगाबाद प्रॅक्टिस सुरू केली. आज त्याचं 100 बेडचं हॉस्पिटल आहे. रोज 200-250 पेशंट OPDला असतात. आय सीन दॅट, आय हॅव एक्सपिरियन्स दॅट फॉर 2 years. आणि मला प्राऊड फील होतं की मी ह्या लोकांना मी रोल मॉडेल मला अशी मिळाली आयुष्यामध्ये. आणि म्हणून ते माझ्यासाठी गुरु आहेत, म्हणून ते माझे टीचर आहेत. माझ्या नवीन हॉस्पिटलच्या उद्घाटनाला ही 2ही माणसं आली होती, कारण मी 3 दिवस उद्घाटन ठेवलं वेगवेगळ्या लोकांसाठी. आणि गंमत म्हणजे पहिल्या दिवशी मग बाराळे सर आले. त्यांनी पाहिलं ना मी ह्याला काहीच शिकवलं नाही. हा मला सर म्हणजे मला गुरु का म्हणतो ते मला माहित नाही. हे सरांचं वाक्य. मी ह्याला कधीच शिकवलं नाही म्हणजे उलट ह्यालाच मला शिकवलं होतं माझ्या हॉस्पिटलमध्ये. पण आय नो की व्हॉट ही इम्पार्टेड ऑन मी. नाडकर्णी सरांची एक मानलेली मुलगी आहे सुखदाची मोठी नावाची. तिचं लग्न झालं 1-1.5 वर्षाखाली. नाडकर्णी सरांचा ते एवढे फेमस आहेत पूर्ण भारतामध्ये. त्यांचा एवढा मोठा परिवार आहे. मी माझ्यापासून खूप पर्सनल लेवलची अटॅचमेंट त्यांच्याशी कधीच ठेवू शकलो नाही माझ्या स्वभावामुळे. पण त्यांनी त्या मुलीच्या लग्नाला बोललेल्या 150 लोकांच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं. आय फेल्ट प्राऊड. आणि मी ज्यावेळेस त्या रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचलो त्यांनी त्यांच्या भावाशी मला ओळख करून दिली की हा जो आहे ना, हा मिलिंद पोद्दार, हा मला सर म्हणतो आणि सर मानतो. माझा एकदम जवळचा स्टुडंट. सो दॅट वॉज म्हणजे ती पावती होती माझ्यासाठी की अरे आहे ना,
हे हे जे आहे ना, हे रोल मॉडेलिंग मधून आहे. तुम्ही काय शिकवता ह्याच्यातून ते शिकलेलं नसतं, तुम्ही देण्या नाही शिकवलं त्यातून शिकलेलं असतं. तर त्यामुळे तुम्ही रोल मॉडेल आहात, त्यामुळे तुम्ही काय सांगताय ते तुम्ही काय करताय हे खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही तसे असाल मग तुम्ही प्रोटेक्टर पण असता, मग तुम्ही मोटिवेटर पण असता, तुम्ही गाईड पण असता, तुम्ही फिलॉसॉफर पण असता. हे सगळे रोल्स तुम्ही जर रोल मॉडेलिंग केले, त्यामुळे तुम्हाला जर प्रोटेक्टर व्हायचं असेल, मोटिवेटर व्हायचं असेल, गाईड व्हायचं असेल, फिलॉसॉफर व्हायचं असेल तर आधी मला बदलावं लागतं. त्यामुळं टीचिंग हा प्रोसेस फक्त शिकवण्याबद्दलचा नाही, शिकण्याबद्दलचा आहे. तर ते मला कळालं. तर हे जर मला रोल नीट डिफाईन झाले तर मला कळेल की मग पुढचा 6 महिने मला काय करायचं. कारण की आधी आपण बघितले की हिंड्रन्सेस काय, कुठल्या मेंटॅलिटीमधून मुलं येणार आहेत, कुठल्या एज्युकेशनल प्रश्न किंवा अकॅडमिक प्रॉब्लेम्समधून तुमच्या पुढे येणार आहे. त्यामुळे आता तुमचा कस आहे की तुम्ही किती इन्व्हॉल्वमेंटने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे इम्पार्ट करणार आहात. आणि मग हे करायचं असेल तर आपल्याकडं असलेलं टूल काय आहे? द बिगेस्ट टूल इज युअर कम्युनिकेशन. एव्हरीथिंग गोज थ्रू युअर कम्युनिकेशन. तुम्ही संवाद कसा साधता? एकतर हा संवाद तुम्हाला पहिल्यांदा साधायचा आहे स्वतःशी, की तुम्हाला स्वतःला विचारावं की अरे काय काय करावं लागणार आहे. कारण की आता इट्स नॉट ह्या काय नाही जायचं आहे ते 40 मिनिटाचा पिरियड घ्यायचा आहे. इट्स नॉट लाईक दॅट नाव, इट्स समथिंग डिफरंट. अँड दॅट इज द, त्यांनी सांगितल्याप्रमाणे चांगला शिक्षक ते उत्तम शिक्षक यामधला तो फरक आहे. मला जर उत्तम शिक्षक व्हायचं आहे तर मला 45 मिनिट शिकवायचं नाहीये, मला 45 मिनिट दिलेत ते कसे वापरायचे ते मला समजून घ्यायचं. त्यामुळे मला त्याची मनवा असते. म्हणजे मग कम्युनिकेशन ही 2 वे प्रोसेस आहे. माझ्याकडून त्याच्यापर्यंत काय जाते, त्याच्याकडून माझ्यापर्यंत काय जाते, म्हणजे फीडबॅक्स मला नीट कळाले पाहिजे. मी जेव्हा शिकवतोय, आता तुमच्याशी बोलतोय, तर तुमच्या बॉडी लँग्वेज मला काय सांगताय, तुमचे डोळे मला काय सांगताय, तुमची मान मला काय सांगतीये, तुमची बसण्याची पोझिशन मला काय सांगतीये. जर म्हणजे तुम्ही बोलत नसलात तरी तुम्ही माझ्याशी बोलताय. हा 2 वे प्रोसेस आहे. टीचिंग हा 1 वे कधीच नसतो, कम्युनिकेशन हे 1 वे कधीच नसतं. मी सांगतोय तो ऐकतोय, मी शिकवतोय तो शिकतोय असं नाही. ते इंटरॅक्शन आहे. ऍक्च्युअल वर्ड्स आर नॉट स्पोकन, स्टील इंटरॅक्शन इज हॅपनिंग. हे आपल्याला टीचर म्हणून लक्षात घ्यावं. मग आपण तो क्लासरूम हा एक युनिट होतो जेव्हा तुम्ही त्या पद्धतीनं त्या क्लासमध्ये उभे असता. म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कम्युनिकेशन मधला सगळ्यात मोठा भाग बोलण्यापेक्षा जास्त ऐकणं आहे. तुम्ही काय ऐकता, मग ते ऐकताना तुम्हाला त्याच्या समोरच्याचं काय कळतं, त्या बोलणं नुसतं नाही, त्या बोलण्यामागचे इमोशन्स काय आहेत, हाऊ ही इज फिलिंग, वाय ही इज फिलिंग सो, याला मी एम्पथी असं म्हणतो. म्हणजे समोरच्याच्या बोलण्याच्या मागचं कळणं, त्याला तो काय वागला, काय बोलला, ह्याच्यापेक्षा का वागला, काय विचार करून वागला, त्याच्या मागच्या भावना काय होत्या, हे ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं, दॅट इज एम्पथी, आस्था. आणि ती आस्था माझ्यामध्ये असेल आणि ती जर मी इथं वापरली तर ती घरी वापरता येईल. घरी वापरली की घरातले भांडणं कमी होतील. कम्युनिकेशन त्याच्यामध्ये आस्था जर नसेल कम्युनिकेशनमध्ये तर त्याच्या मागच्या भावना कळायला पाहिजे, त्याच्या मागची कारण मीमांसा कळायला पाहिजे. तर मग तो प्रोसेस आपला ते आपल्याला बॉडी लँग्वेज म्हणून कळतो. तेव्हा तुम्ही बोलत असता मग तुम्ही शब्द कसे वापरता, तुमचे शब्द कसे आहेत, त्या शब्दांचे उच्चार कसे आहेत, त्या शब्दांचा टोन कसा आहे, त्या शब्दांमधले पॉझेस किती आहेत. कारण की बोलण्यातला फरक असतो. आपल्याला काही काही लोक अशी खूप पक्की लक्षात असतात. का बरं लक्षात असतात? दे वर डिफरंट इन देअर कम्युनिकेशन स्टाईल. जेव्हा तुम्ही म्हणता ना की करवाजी खूप छान वक्ते आहेत, म्हणजे काय, तर ते तेवढे मुद्देसूदपणानं, तेवढ्या शांतपणानं, तेवढ्या गॅप्स देऊन, त्या योग्य मुद्द्यांवर भर देऊन ते तसं मांडतात, म्हणून ते ऐकावंसं वाटतं, बोरिंग होत. त्यामुळे तो मी सुद्धा शाळेत असतो, हे बोरिंग असतं असं म्हटलेलं आहे. पण मला माझी बायको सांगते की नाही, त्यांना आमच्या सरस्वती भुवनमध्ये ना त्या एक मॅडम होते, सायकोलॉजी शिकवायचे. माझा सायकोलॉजी विषय नव्हता तरी सुद्धा आम्ही त्या सगळेजण त्या लेक्चरला जाऊन बसायचो. काय बोलायच्या ना,
म्हणजे माझा विषय असताना सुद्धा त्या क्लासमध्ये जाऊन बसावं वाटणं, दिस इज द मॅजिक ऑफ कम्युनिकेशन स्टाईल. त्यामुळे कम्युनिकेशन हा खूप मोठा महत्वाचा शिकण्याचा भाग आहे आणि ते शिकता येतं. मी असं म्हणालो की मला बोलताच येत नव्हतं, मला माझ्या मित्राशी बोलता येत नव्हतं. मी आज बोलण्याचा धंदा करतो. आय हॅव लर्न दिस. मला 15 वर्ष लागली हे शिकायला आणि अजूनही मला असं वाटतं की मी काही फार चांगला काउन्सिलर नाही, अजूनही फार काही चांगला वक्ता आणि अजूनही शिकायलाच नाही. त्यामुळं ते शिकतात. मग हे सगळं करताना ज्यावेळेस कम्युनिकेट आपण आपल्या विद्यार्थ्याशी करतोय, कुणाशीही करतोय, तर आपल्याला नॉन जजमेंटल राहता आलं पाहिजे. व्हॉट इज दिस बिंग नॉन जजमेंटल? कुठलाही पूर्वग्रह एखाद्याबद्दल म्हणा, हे असाच, हे आगाऊ पोरग आहे, ते लय हुशार आहे, त्याला काही इंटरेस्टच नाही, ते काय चांगल्या बड्या बापाचं आहे, हे काय, हे त्या तिकडल्या इकडले तसेच असते नाही. हे लेबल आपण मुलांना लावलेली असतात स्वतःला प्रामाणिकपणे विचार. जेव्हा तो तुमच्या क्लासमध्ये बसलाय, तो कुठल्या वस्तीतून आलाय, कुठल्या घरातून आलाय, आणि आपल्याकडं युनिफॉर्म नावाची जी पद्धत असते त्याचा उद्देश एकच आहे माहिती आहे का? ते डिफरन्शिएशन करून नये. सगळे एका पातळीवर येतात. युनिफॉर्म, एव्हरीबडी आर इक्वल. मग तुम्ही व्हिज्युअलायझर्स मनात ठेवून जर विद्यार्थ्यांना शिकवायला लागला तर मग विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्याबद्दलचे व्हिज्युअलायझर्स निर्माण. तर त्यामुळं देअर शुड नॉट बी एनी व्हिज्युअलाइज. जजमेंटल असायला पाहिजे. हां ठीक आहे, याला आत्ता जमलेलं. मग त्यासाठी जजमेंटल नसलं, जजमेंटल झालं की लेबलिंग येतं. लेबलिंग आलं की तुम्ही लेबलला बोलायला लागता, माणसाला नाही. आणि तुम्ही एकदा लेबलला, आपण हे घरात सुद्धा करतो, आपण प्रचंड लेबल लावतो पोरांना. तू आळशीचा आहेस, तू वेंधळाचा आहेस, तू असाचा आहे. मुलं लेबल लावून घेतात. आणि एकदा तुम्ही त्यांना वारंवार म्हणलं, तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला क्लासमध्ये 10 वेळेस उठून तू मूर्ख आहेस, तू नालायक आहेस, तू मूर्ख आहेस, तू नालायक, असं 10 वेळेस म्हणा, तो स्वतःला म्हणायला लागतो की मी मूर्ख आहे, मी नालायक आहे. आणि मग जर मी मूर्ख आहे आणि मी नालायक आहे, तर मी कसं वागायला पाहिजे? मूर्ख आणि नालायक माणसाने जसं वागायचं असतं तसं वागायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याचदा अनेक मुलांची क्षमता असताना सुद्धा ते लेबल घेऊन जगतात आणि आयुष्य त्यांचं वाया जातं, त्यांचे ट्रॅक चुकतात जगताना. त्यामुळं टीचरची ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. डोंट लेबल इट. मग काय करावं लागतं? लेबल नाही करायचं तर काय करायचं? तर मग खाली लिहिलं की पर्सन वर्सेस बिहेवियर, व्यक्ती की वर्तन. जेव्हा तुम्ही एखाद्याकडून वाईट वर्तन होतं, आपल्याला सवय, आपण व्यक्तीला वाईट म्हणतो. व्यक्ती वाईट नाही, व्यक्ती आहे, त्याच्याकडून आत्ताचं घडलेलं वर्तन चुकीचं आहे. टॉक अबाउट द बिहेवियर. इवन इन केस चांगलं बिहेवियर केलं, तू ग्रेट आहेस, तू जे आत्ता केलेस ना ते खूप चांगलं आहे. पॉझिटिव्ह सुद्धा लेबल देणं कधी कधी किंवा अनेकदा हे त्याला फायदेशीरच असेल असं नाही. एकदा सचिन तेंडुलकरचं मुलाखत होती. सचिन तेंडुलकर त्या मुलाखतकाराने म्हटलं, मला पीपल लाईक यू व्हेरी मच, दे सी गॉड इन यू. तेंडुलकरनं अतिशय सुंदर उत्तर दिलं. त्याने उत्तर दिलं की पीपल डोंट लाईक मी, पीपल लाईक माय गेम. पीपल लाईक माय गेम. मला सांगतो की सचिन तेंडुलकर 20 वर्ष खेळून एवढ्या सन्मानानं रिटायर होऊ शकला, बिकॉज इवन आफ्टर 20 years he will say people like my game, they don't like me. मी 0 10 किलो शिवाय मला हे डिफरन्शिएशन त्याच्याच वर्गमित्राला विनोद कांबळेला करता नाही आलं. दोघांनी जवळपास सेम टाइमला एंट्री मारली. विनोद कांबळे असा प्लेयर होता की ज्यांनी 3 डबल सेंचुरीज पहिल्या 3 टेस्टमध्ये मारल्या, जे ह्याला सुद्धा ह्याला पहिली सेंचुरी, वन डे सेंचुरी मारायला 87 मॅच खेळाव्या लागल्या. 5 वर्ष फुल फॉर्म मध्ये दिलं, पण त्यानंतर त्याचं सगळंच बदललं. डोक्यात हवा गेली, त्याचं राहणीमान बदललं, 5 वर्षांमध्ये बाहेर फेकला गेला. आणखी यश सुद्धा पचवता यावं लागतं. त्यामुळं
तुम्हाला विद्यार्थ्यांना दोन्ही गोष्टी पचवायला शिकवाव्या लागतात, यश आणि अपयश. हे कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही त्यांना व्यक्ती म्हणून चांगली किंवा वाईट लेबल लावत नाही, फक्त बिहेवियर टॉक अबाउट द बिहेवियर. त्यामुळं इव्हॅल्युएशन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि त्यामुळे आपण इव्हॅल्युएशन मोडवर खूप राहतो. आपण फीडबॅक मोडवर राहतो. आपण पेपर तपासतो आणि मार्क्स सांगतो त्यांना. व्हॉट इज फीडबॅक? की या विषयाचा जो तू काही तुझ्या परीक्षेच्या ह्याच्यामधून माझ्या लक्षात आलेला अंदाज आहे, तू या या एरियामध्ये वीक आहेस, तू या या एरियामध्ये चांगला आहेस, इथं थोडीशी इम्प्रूव्हमेंटला जागा आहे, इथं खूप जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, तुझं कॉम्प्रिहेन्शन चांगलं आहे पण रायटिंग एक्सप्रेशन चुकी. हे सगळं त्याच्यापर्यंत नेता येणं नुसते मार्क नाही, त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात. सॉरी, त्याला पण फीडबॅक म्हणतात. त्यामुळे फीडबॅक देता आला आपल्याला तर मग त्याचे लॅगिंग एरियाज कुठले आहेत, मग त्याला कुठं अजून इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, मग त्याच्यासाठी त्यानं काय करायला पाहिजे, त्या कुणाची मदत घेऊ शकतो, तुम्ही काय रोल प्ले करू शकता. दॅट इज द रोल ॲज अ टीचर. आपल्याकडं विद्यार्थी संख्या जास्त असते पण स्टील ह्या सगळ्या गोष्टी जर नीट मॅनेज केल्या तर त्या पॉसिबल असतात. पण विद्यार्थी प्रिय शिक्षक कोण असतो? जो विद्यार्थ्यांशी पर्सनल लेवलवर कनेक्टेड असतो तो विद्यार्थी प्रिय शिक्षक असतो. आत्ताच नुकतंच मला कदाचित माहिती असेल, एक माणूस आपल्या लातूरमध्ये आहे, जायभाय अनिल जायभाय नावाचा. ते युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्राचे यशोडी. आत्ता तर एक पुस्तक त्यांचं एक प्रकाशन आहे, पुस्तक त्यांचं एक आलंय, लातूर परीखावरलं लातूर नावाचं. आपण प्रत्येकाने कॉपी घेऊन वाचावी. म्हणजे लातूरबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या 100 गोष्टी त्यामध्ये आहेत आणि त्या सगळे जे आहेत त्यांचे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट्स आहेत. त्या माणसांनी त्या सगळं काय काय प्रोजेक्ट दिले माहिती आहे का? लातूरमधला वेश्या व्यवसाय, लातूरची पाणटपरी, लातूरचा आडत बाजार, लातूरचे फुटपाथवर राहणारे भिकारी आणि त्यांची कंडिशन, असे विषय त्यांनी विद्यार्थी. आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना तर तुम्ही न चुकता वाचाच. म्हणजे शिक्षकाचा रोल काय ती त्यांनी स्वतः लिहिली आहे. ती प्रस्तावना प्रत्येक शिक्षकाने वाचायची. प्रस्तावना वाचाच. लातूर परिघावर. त्यामुळं हा आपला रोल आहे. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात तो शेवटचा मुद्दाम थोडा मोठा आहे, माय जेन्युइन इंटरेस्ट इन माय स्टुडंट. माझा प्रामाणिक मनापासूनचा माझ्या विद्यार्थ्याच्या प्रगतीमधला रस जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझ्यासाठी खूप सोपं असेल. नाहीतर हे सगळं आता काय शिकवावं का, आता एवढं सगळं काय एक तर ते करवाचे वेगळंच सांगायले, त्यांनी काहीतरी वेगळंच सांगायले. आता आमचं घर बघावं, घरातले पोरं बघावे, काही शाळा बघावी, का शिकवायचं बघावं काय. इंटरेस्ट असला की तुम्ही सगळ्या गोष्टी करा. इंटरेस्ट नसला की प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट जड वाटायला. सो स्टार्ट वर्किंग ऑन दिस. कारण रियल कॅरेक्टर ऑफ अ पर्सन इज बिल्ड ड्युरिंग द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स ऑफ हिज लाईफ. दिस वॉज द मोस्ट डिफिकल्ट टाइम ऑफ अवर लाईफ ॲज अ टीचर. दिस वॉज द मोस्ट डिफिकल्ट टाइम ऑफ लाईफ ॲज अ स्टुडंट. त्यामुळं याच्यातून खरोखर आपण निखळून बाहेर पडू शकतो जर आपण या अनुभवाला डोळे आणि डोकं या दोन्ही गोष्टी उघड्या ठेवून सामोरे गेलो. तर हे बंद असतील तर मग काय, मी तासभर बोललो, तुमच्या कानापर्यंत पोचलं, मेंदूपर्यंत पोचवलं, हे तुमचं काम होतं. त्याच्यात मी किती सक्सेसफुल झालो याचं इव्हॅल्युएशन तुम्ही करा. त्यामुळं हे सगळे मुद्दे तुम्हाला तुमच्या जगण्यासाठी ॲज अ टीचर आणि ॲज अ पर्सन, कारण की या दोन्ही गोष्टी दोन्हीकडे इम्प्लाय होणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच. काही प्रश्न असतील तर मी एकदम उत्तर काही मोजके प्रश्न घेऊन. सर, मागच्या 1.5 वर्षापासून तर आपण कोरोनाचा सामना करत असतो.
यामध्ये विद्यार्थ्यांशी आपलं कॉन्टॅक्ट आलेलंच नाही. या दरम्यान आता जस्ट आपलं क्लास सुरू झालेले आहेत. बऱ्याचदा असं होतं त्याच्यापूर्वीही अशी अनेक गोष्टी आम्हाला लक्षात येत होती की ज्या ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू काही आणि त्यांच्याकडून आम्ही फीडबॅक घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते आम्हाला कसल्याच प्रकारचं प्रत्युत्तर देत नाही. आम्ही शिकवलेला पार्ट एखादा असेल तेव्हा आम्ही विचारतो डू अंडरस्टँड दिस त्यावेळेस ते कधीच आम्हाला फक्त जस्ट ॲज अ स्टे ॲज इट इज असं म्हणतात. हाऊ आपण त्यांना कसं बोलतं करू शकतो? हे मुळात ना हे तर मी पण अनुभवलेलं आहे. कारण की मी वर्गात हुशार असलो तरी सुद्धा मी फार बोलायचो नाही. त्याचं मूळ कारण होतं मला भीती वाटली बोलायला. आपल्याकडल्या मुलांमध्ये एक्सप्रेशन बद्दल प्रचंड फिअर आहे आणि तो फिअर जास्त कशामुळे येतो माहिती आहे का? माझ्या एक्सप्रेशनला इव्हॅल्युएट कसं केलं जाईल, म्हणजे ते हेल्दीली घेतलं जाईल का नाही घेतलं जाईल. म्हणजे इफ आय से की जर तुम्ही ते सांगितलं ना पण ते मला काही फार तुम्ही सांगितलेलं पटलं नाही तर हे माझ्या टीचरला तेवढं हेल्दीली घेता येणार आहे का ह्याच्याबद्दलची साशंकता मुलांच्या मनामध्ये असते. किंवा आपण दुसरी एक भीती अशी असते त्यांच्या मनामध्ये की आपण उभे राहिलो की सगळ्यात लय छान आहे लगेच उभं राहून बोलायला तो फिअर असतो. हा दुसरा फिअर आहे. तिसरा फिअर असतो की माझं बरोबर आहे याच्याबद्दलचा ठामपणा त्यांना नसतो आणि त्यामुळं मी तोंडरेची पडेन का, मी लोकांच्या हसण्याचा विषय होईन का ही भीती असते. त्यामुळं त्याला ना आपल्याला ते एका दिवसात बदलणार. दॅट शुड बिकम अ प्रोसेस. म्हणजे आपल्याला त्यांना एक्सप्रेशनच्या संधी देता आल्या पाहिजे. पण कदाचित ते डायरेक्ट एक्सप्रेशनच्या येणार नाही पण आपल्याला काही नवीन प्रयोग राबवता येतात की जेणेकरून दे शुड फील कॉन्फिडंट अँड दे शुड फील रिलॅक्स टू स्टूड अप अँड टॉक. मी जे तुम्हाला हे जे पहिलं मी जे म्हणालो की त्या जायभाई सरांची प्रस्तावना वाचा त्याच्यामध्ये त्यांनी हे खूप इतक्या चांगल्या पद्धतीने ही सेड की वेन आय केम हिअर ह्यामध्ये आणि माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पोरं आली MSWसाठी पण त्यांना बोलताच येत नाही, त्यांना एक्सप्रेसच करता येत नाही, त्यांना मांडताच येत नाही आपलं मत. मग मी काय काय केलं त्या प्रयोगाबरोबर ते बद्दल त्यांनी ते सगळं प्रस्तावना लिहिली की मग मुलं कशी बोलायला लागली आणि हे पुस्तक कसं तयार झालं. तर ते वाचा. म्हणजे यू हॅव टू क्रिएट दॅट इन्व्हायरमेंट. म्हणजे आधी ते तुमच्याकडून म्हणजे तुमच्या बाजूनं तुम्ही सगळं ऐकण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही हे ऐकण्यासाठी तुम्ही तेवढे रिसेप्टिव्ह आहात हे तुम्हाला पोचवावं लागणार आहे त्यांच्याबरोबर. म्हणजे त्यामुळे हा बदल व्हायला कदाचित लगेच होणार पण तुम्ही आज प्रयोग सुरू केले जसं तुम्ही मला की करवाजींनी सांगितलं की आपल्याला 85% रिझल्ट 91% म्हणजे 100% न्यायचा आहे. तो आता आला 99% पर्यंत पण त्यामध्ये मागची 5-6 वर्षे गेली. आज प्रयोग सुरू करा. पुढच्या 4 वर्षात कदाचित तुमची मुलं सुद्धा फाट बोलायला लागलेली असतील पण त्यासाठी वी हॅव टू डू समथिंग डिफरंट. म्हणजे आपला प्रोॲक्टिव्हनेस मुलांच्या म्हणजे वी आर इगर टू लिसन टू देम. कारण की आपल्याकडे टीचिंग प्रोसेस म्हणजे मी शिकवतोय तू ऐकन घे, मी प्रश्न विचारला मी सांगितलं नाही हे असं आहे. तुम्हाला सांगतो पोरांनी जर प्रश्न विचारायला सुरुवात केली ना तर तुमची भंगेरी उडेल. एवढे प्रश्न आहेत पोरांच्या मनामध्ये. यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. ज्या दिवशी पोरं तुम्हाला प्रश्न विचारायला लागतील तुम्हाला 10 पट अभ्यास करावा लागेल तुमच्याच विषयाचा ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की मला खूप माहिती आहे. Am I right, sir? So be prepared for that first. की आपल्याला ना आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला आवडत नाही. प्रश्न विचारणं सोपं वाटतं आपल्याला. त्यामुळं वी शुड मेक दॅट इन्व्हायरमेंट पॉसिबल आहे. डेफिनेटली पॉसिबल आहे पण त्यासाठी आपल्याला काही छोटे छोटे प्रयोग करावे लागतील. कारण की आपल्या मुलांचा सेल्फ कॉन्फिडन्स आधीच डाऊन आहे. ती अशा बॅकग्राऊंड मधून आलेली असतात की जिथं मी माझं स्वतःचं आय वॉज ऑलवेज अ मेरिटोरियस स्टुडंट. मी नेहमी 90-95% होतो. पण जेव्हा मी लातूरमधून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला व्हेरी स्मॉल एक्झाम्पल 5 मिनिट चालतील. मी 4थी पासून माझ्या हौशामध्ये शिकलो. सगळ्यात नंबर 1चा विद्यार्थी. नंतर नवोदयला गेलो. आय डोंट नो मी अभ्यास नाही केला नवोदयला
मग 10वीला आता बाहेर पडायचं आहे, मला लाज वाटली म्हणून अभ्यास केला. 70% मी मार्क घेऊन बाहेर पडलो. मी 70% पडले होते, 74%. मला शाहू कॉलेजवाल्याने ॲडमिशन दिलं नाही, व्यायामवाल्याने दिलं नाही, म्हणजे एवढ्या कमी मार्कवाल्या पोराला ॲडमिशन दिलं. मी बसवेश्वर कॉलेजला ॲडमिशन दिलं. माझा सेल्फ कॉन्फिडन्स सांगतो की पहिल्या दिवशी मला ॲडमिशन घेतलं, गेलो मी एक दिवशी बघायला, लातूरमध्ये आलो, बघितलं शाळा, एक कॉलेज सुरू झालं आहे. मी दरवाजापर्यंत गेली, म्हणजे वही घेतली समोर, म्हणलं सुरू झालं तर अटेंड करू. मी गेलो मध्ये, मला सगळं असं क्लास भरलेलं दिसलो आणि एकही ओळखीचा चेहरा नाही. लिटरली आय डिडंट एंटर द क्लास. दॅट वॉज द माय लेवल ऑफ कॉन्फिडन्स फॉर इंटरॅक्शन्स. हे आपल्याकडे खूप मोठी इश्यू आहे. जेव्हा औरंगाबादला गेलो, मला पहिल्या दिवशी क्लासमध्ये बोलायला तत्त होतं. जेव्हा मी पुण्याला गेलो, मग परत म्हणजे तो कल्चरल शॉक प्रत्येक ठिकाणी मला बसला. पण नाऊ मी बेसिकली इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असलेला माणूस आहे. पण मला खूप प्रयत्नपूर्वक स्वतःला बदलावं लागलं. पण ते एफर्ट करण्याची प्रेरणा मला ह्या सगळ्या माझ्या गुरूंकडून मिळाली. येस आय कॅन डू दॅट. तर ते आपल्याला ते इन्व्हायरमेंट ॲज अ स्कूल, ॲज अ टीचर आपल्याला निर्माण करता आलं तर आपली मुलं फाटफाट बोलायला लागते. पण दॅट विल टेक टाईम. अतिशय सर, बऱ्याचदा काय होतं की आमच्याही स्वतःवरती कंट्रोल राहत नाही. कधी कधी मुलांना आम्ही रागवतो. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, तळमळीनं आम्ही सांगतो, मुलांना रागवतो, पण मुलं खाली मान घालून हसतात. म्हणजे हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये काय चालू असतं की आम्ही परेशान होतो बाबा, आपण एवढं सांगतो आणि मुलं हसतात. म्हणजे असं मला आणखी कारण काही म्हणजे नेमकं काय होतं काय त्यांच्यासोबत. म्हणजे हसणं या अर्थी आपण त्यांच्या म्हणजे चांगल्यासाठीच बोलतो. हो, तुम्ही चांगल्यासाठी बोलताय हे त्यात तुम्हाला माहिती आहे. ते त्यांना माहिती आहे की नाही हा प्रश्न करायला. त्यांचा त्या प्रश्नाकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे हे आपल्याला तपासून बघावं लागेल. आणि शेवटी काय असतं बघा, सांगतो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा काय होतं होते, तो एक मुद्दा बोलून आपण थांबूया, बऱ्याच वेळा आपण घेतला की हे सगळं मी करावं का करावं, एवढं सगळं मी स्वतःला बदलावं, त्यातून काय मिळणार आहे मला, हे सगळं कशासाठी करायचं, मला संस्था रिकग्निशन देणार आहे का, संस्था मला काही एक्स्ट्रा इम्प्लिमेंट देणार आहे का, मला मुलं फार माझं नाव होणार आहे, कदाचित होणार नाही. कारण की रिझल्ट्स आर ऑलवेज फॅक्टर बियॉन्ड कंट्रोल. फॅक्टर विदिन कंट्रोल मी जे जे काही करू शकतो. आपल्याला आयुष्यात जे आनंद मिळतात ना, मी तुम्हाला इक्वेशन सांगत असतो सगळ्यांना, की मी एखादं काम खूप मन लावून केलं, मनापासून केलं, काय पूर्ण झोकून दिलं, हे सगळं करताना छान वाटतं का, आनंद मिळतो का, मिळतो ना. त्या आनंदाला आपण एक म्हणूया. प्लस मला अपेक्षित तो रिझल्ट मिळाला, अपेक्षित ते ॲप्रिशिएशन मिळालं, अपेक्षित तो रिस्पॉन्स मिळाला, छान वाटतं ना, मस्त वाटतं. दुसरा एक माझा आनंद होतो, पहिला आनंद प्लस दुसरा आनंद इक्वल टू 2, माझा आनंद द्विगुणित होतो. हे पहिलं इक्वेशन. दुसरं बघू आपण की मी खूप मनापासून सगळं केलं, त्यातला आनंद मिळाला 1, प्लस मला अपेक्षित तो रिस्पॉन्स मिळाला नाही, अपेक्षित ते ॲप्रिशिएशन मिळालं नाही, रेज मिळाला नाही, सो 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 इट इज 0. 1 + 0 इक्वल टू यू मेक इट 0. आपला सगळ्यात मोठा आयुष्यातला प्रॉब्लेम आहे, आपण त्याला 0 करतो. ज्याचा फायदा नाही झाला त्या एफर्टला महत्व काय, ज्याचं ॲप्रिशिएशन नाही मिळालं त्या कामाला महत्व काय, ज्याचा काहीतरी मला मॉनिटरी गेन नाही झाला तेवढं सगळ्या केलेल्या कष्टाचा फायदा काय. ज्या दिवशी आपण 1 + 0 = 1 करायला शिकू, वी आर नेव्हर ॲट लॉस. आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं मोटिवेशन टिकवून ठेवतं. माय मोटिवेशन गेट्स बिकॉज फर्स्ट जो आहे हा फॅक्टर विदिन कंट्रोल आहे, सेकंड जो आहे हा फॅक्टर आउटसाइड कंट्रोल आहे. मग ते विद्यार्थी असतील, संस्था असेल, मुख्याध्यापक असेल, नवरा असेल, मुलं असतील, पाहुणे असतील, समाज असेल,
हे सगळे फॅक्टर आउटसाईड कंट्रोल आहेत माझ्या बाहेरचे. मी पहिल्यांदा गोष्ट माझ्या आनंदासाठी करावी, बाकीचं मिळालं तर दॅट इज बोनस. हा पहिला आनंद माझा पगार आहे आणि दुसरा आनंद बोनस आहे. तुम्ही काम कशासाठी करता, पगारासाठी का बोनससाठी? हे स्वतः विचार. एकदा जमलं ना, कुठल्याही परिस्थितीत काही झालं तर तुम्ही मस्त मजेत आनंदात राहू शकता. सर, एक शेवटचा प्रश्न आहे इन्फेरियर कॉम्प्लेक्सबद्दल. तर ज्या नॉन सेमी वर्गांना आम्ही शिकवतो, त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, कधी त्यांची रंगरूप उंची असेल किंवा भाषेतला फरक असेल, या सर्व बाबींना विद्यार्थ्यांशी फेस करताना माझ्यासोबत ते विद्यार्थी 40 मिनिट आहेत, मला शिकवायचे पण रिझल्ट पण घ्यायचा आहे त्यांचा. तर कमी वेळामध्ये तो इन्फेरियर कॉम्प्लेक्स मी सेमीच्या मुलांसोबत त्यांना आणण्यासाठी कशा पद्धतीनं कमी वेळेत तो दूर करू शकते? आणि ॲक्च्युली ते यावर्षी माझ्यासोबत असतात, लगेच पुढच्या वर्षी वर्ग बदलला जातो ना, मग जास्त कालावधी पण नाही आहे माझ्यासोबत. तर त्या कमी कालावधीत मी त्यांना कशा पद्धतीनं सुपेरियरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो? नाही, मुळात मी त्यासाठीच पहिल्या 2-3 स्लाईड घेतल्या ना, मी त्यासाठीच घेतल्या की एज्युकेशन इज नॉट अबाउट इम्पार्टिंग इन्फॉर्मेशन अँड इम्प्रूव्हिंग नॉलेज. इट इज अबाउट युअर ॲटिट्यूड्स. हे तर त्यामुळं बऱ्याच आपल्याकडे तो लिमिटेड 40 मिनिटाचा पिरियड असतो, पण स्टिल तुमच्याकडे असे 40 मिनिट किती असतात हे कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, 40 मिनिट किती असतात हे कॅल्क्युलेट करा. वर्षभराचे तुम्हाला खूप सारे मिनिट मिळत असतात. तुमच्या त्या 40 मिनिटामधलं ठरवा की तुमचा जो एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि नॉलेज रिलेटेड जो भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काय बोलताय विद्यार्थ्यांशी. त्याच्यासाठी 5 मिनिट द्या फक्त रोजचे. गिव्ह देम सम नाईस एक्झरसाइजेस की असे ते प्लॅन केलेले असावेत की ज्याच्यामुळं त्यांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्याबद्दलचे इनपुट्स त्यांना त्याच्यामधून मिळाले. छोट्या छोट्या एक्झरसाइज, जे साधं एखादं पुस्तक वाचणं आणि त्या पुस्तकाचं 5 मिनिटामध्ये सारांश सांगणं, खूप साधी छोटी ॲक्टिव्हिटी आहे. ती तुम्ही फक्त वीकमध्ये एकदा घ्या. पण ते वाचायला सांगा 10 जणांना, प्रेझेंट करायला सांगा त्यातल्या एखाद्याला दिसेल. प्रत्येक वेळेस डिफरंट अशा छोटे किंवा त्यांना कुठल्या अशा ॲक्टिव्हिटी बेस तर आपल्याला खूप सारा वेळ मग त्याच्यामधून क्रिएट करता येईल. म्हणजे हाऊ टू दॅट मल्टिप्लाय दॅट टाईम यू हॅव. आणि मग दुसरी गोष्ट जी सरांनी मगाशी खूप इम्पॉर्टंट सांगितले, द थिंग शुड बी सिस्टीम ड्रिव्हन, असं त्यांनी मगाशी सांगितलं. तर इफ दॅट बिकम्स द सिस्टीम ऑफ द आपल्या शाळेची सिस्टीम झाली, ते इन्व्हायरमेंट झालं, मग त्याच्यामध्ये इतर लोक, मग मग सरांनी जे सांगितलं की तुम्ही स्टाफ रूम मध्ये बसलेले असता आणि तुम्ही 10 म्हणजे टीचर्स, एक 5-6 तर टीचर्स स्टाफ रूममध्ये असतात, त्यावेळेसच्या तुमच्या गप्पांचे विषय काय असतात हे ठरवा. ते जर तुमच्या इतर वेळेचे शाळेमधल्या शिक्षकांमधल्या गप्पांचे विषय जर हे आले, देन यू ट्रान्सफर द नॉलेज, देन यू ट्रान्सफर द कन्सेप्ट, then you transfer the ideas that can be implemented. मग ते मल्टिप्लाय करायचं. Try doing that. अतिशय आमच्या व्यवसायाशी संबंधित आहे, इंटरेस्टिंगच आहे. मी शिकवत असताना ग्रीकमध्ये आरक निर्मितीचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात प्रगती झाला असं वाक्य आलं. काय सांग? आरक निर्मिती, दारू निर्मिती. हां, उंची दारू बनवली जाते आणि पैसे खूप मिळालं जातं. मुलांना सांगितलं की तुम्हाला काय नाव माहिती सर, 61 ब्रँड सांगितलं, चढावू लागली. आता हे आकर्षण तर आहे, पण आता त्याला ह्याच्यात उद्योजक म्हणून जास्त माहिती द्यावी का ह्याच्यातून परावृत्त करावं त्यांना, त्यांच्या म्हणजे हे ज्ञान त्याला आवश्यक आहे की नाही? मुळात हे बघा, तुम्ही आता स्वतःच सांगितलंय की तुम्ही माहिती द्यायच्या आधी त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे त्यांना ते मिळणार आहे. म्हणजे आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात वावरतोय. आज तुमच्या हातामध्ये गुगल नावाचे हत्यार आहे की जे तुम्हाला एनी डॅम थिंग, बघा माझी 4थीतली पोरगी आहे, तर तिला काय तो स्पेस इंटरेस्ट आहे, आणि मग तिनं ते इतकी सारी माहिती मला रोज नवीन कळते स्पेसबद्दलची. मग ते ब्लॅक होल काय, मग त्याचा पहिला शोध कोण, मग काय त्यात काय काय होतं. आणि मग एके दिवशी तिनं मला प्रश्न विचारला की बाबा हे ब्लॅक होल जे असतं ना, मला माहिती तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे, जेव्हा एखादा तारा मरतो त्यावेळेस त्याचा ब्लॅक होल होतो, दॅट इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स, त्यामध्ये गेलेलं काहीच बाहेर येत नाही, असा तो कन्सेप्ट आहे. स्टीफन हॉकिंगचं त्याच्यावर खूप मोठं काम आहे. आणि
मग ते सगळं तिनं वाचलं बाबा जर ब्लॅक होलमध्ये सगळं आतमध्ये जातं कुठं तरी व्हाईट होल असेल का रे मग तिथून ते सगळं बाहेर पडत असेल. मी कधी ऐकलं नाही ब्लॅक होल बद्दलच माझं सगळं अज्ञान होतं ते व्हाईट होल बद्दलच. आणि माय सरप्राईज मी बघितलं तर दॅट इज देर इज अ थिअरी अबाउट व्हाईट होल जी माझ्या पोरीनेही ऐकली. त्याच्यानंतर तिनं ती सांगितली मला हे असं असू शकतं का. आणि देन वी डिस्कवर्ड दॅट अरे असा विचार अजून करतायत सध्या लोक आणि त्याच्यावर शोध चाललाय. सो ही ती चौथीत आहे. म्हणजे आजच्या पोरांच्या कॅपॅबिलिटीज इतक्या बियॉन्ड आहेत की आपण थिटे पडावे म्हणून आपल्याला खूप जास्त अपग्रेडेशनची गरज आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे माहितीये का, इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, तुम्हाला द्यायची का नाही द्यायची हा प्रश्न नाही. त्या इन्फॉर्मेशनचं अनालिसिस काय, त्याच्यातलं बरं वाईट काय आणि ते आपल्या जगण्याला कसं लावायचं याच्याबद्दलचं गायडन्स त्यांना गरजेचं आहे. थँक्यू. मजा आली. ऍक्च्युली हा विषय असा आहे की आपण किती वेळ बोलू शकतो आज, म्हणजे पूर्ण दिवसभराचं वर्कशॉप माझं एकट्याचं होऊ शकतं. पण त्या मला आनंद वाटला की तुम्ही एवढं मनापासून ऐकताय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. मी श्रीमती कांगणे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी दुसऱ्या सत्राचे आभार व्यक्त करावे. आज खूप छान वाटतंय आणि ही जी कार्यशाळा विद्यालयाने आयोजित केली, अर्थातच नावच आहे या कार्यशाळेचं तमसोमा ज्योतिर्गमय. करवा सरांनी त्यांच्या सेशनमध्ये प्रश्न विचारला की खरंच आपण अंधारात आहोत का. सर पण थोडं कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्ही अंधारात होतो, फारसं नाही. आणि या अंधारामध्ये आता कुठंतरी आम्ही प्रकाशाकडे वाटचाल करतो. अर्थातच ही वाटचाल आम्ही यशस्वीरित्या करणार. आणि या कार्यशाळेसाठी सुरुवातीला करवा सरांचं मार्गदर्शन मिळालं. एक प्रमुख वक्ता म्हणून आज आम्हाला एक नवीन रूपाने ते ऐकायला मिळाले. सर तुमचे अमूल्य विचार आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त विचार पोहोचून चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी करायला लागेल याचं सुद्धा भान आम्हाला आहे आणि आम्ही नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करू. तसेच दुसरं सेशन जे की आता मिलिंद पोद्दार सरांनी घेतलं. सरांनी एक सांगितलेलं की फक्त शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हतं, तर जीवन जगण्यासाठी जे काही स्किल्स आपल्याला मुलांमध्ये रुजवायचे आहेत ती स्किल्स मुलांना शिकवणे म्हणजे खऱ्या पद्धतीचं शिक्षण आहे. किंबहुना ती स्किल्स शिकवत आपण स्वतःमध्येही काही स्किल्स डेव्हलप केले पाहिजे. आणि हा अतिशय सुंदर असा समर्पक संदेश सरांनी आपल्या या व्याख्यानातून दिलेला आहे. सर तुमचे पुनश्च एकदा आभार. सर्व सर तुमचेही आभार. आणि या सेशनमध्ये आम्ही एवढे भारावून गेलो की असं वाटू लागलं इट शुड बी कंटिन्यू, बट टाइम इज बाउंडेड. त्यामुळे पुनश्च एकदा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सर्व मान्यवरांचे मी या कार्यशाळेच्या प्रसंगी आभार मानते आणि माझे हां, 1 मिनिटाची सूचना फक्त सगळ्यांना. 12:40 झालेले आहेत. 1:10 आपलं मध्यंतर असेल 30 मिनिटांचं. 1:10 या 30 मिनिटामध्ये सर्वांची जेवणाची सोय प्रार्थनास्थळावर करण्यात आलेली आहे. ज्यांना कार्तिकी एकादशी आहे त्यांची फराळाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी व्यवस्थित जेवण करावं, फराळ करावा. सर्व मान्यवरांची जेवणाची व्यवस्था संस्थाध्यक्षांच्या ऑफिसमध्ये करण्यात आलेली आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे व्यवस्थितरित्या जेवण करा. सगळ्या आपल्या फाईल्स इथेच ठेवा. शार्प 1:10 या हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. 1:15 वाजता बवटणकर सरांचं पुढचं व्याख्यान चालू होईल. धन्यवाद. सर दुसऱ्या सत्रामध्ये सोलापुरे मॅडम आभार मानतात. आता दुसरा हां